अगत्यशील आयोजक आणि अर्थप्रेमी श्रोते हो, मगाचपासनं स्टेजवरती मी आल्यापासनं माझी ओळख किंवा माझं नाव घेताना इतके वेळा टिळक सर असं म्हटलं गेलंय की नाही म्हणलं तरी थोडं बावचळायला झालंय. कारण डोंबिवली हे एक असं गाव आहे की जिथे माझ्या अर्थसंकल्पीय विश्लेषणाची 39च्या 39 वर्ष मी बोललोय आणि जोवर मेंदू आणि तोंड एकत्र काम करतोय तोपर्यंत हा उपक्रम सुरू ठेवण्याचा माझा विचार आहे. बरं, आता सभागृहामध्ये पहिल्या रांगेपासून शेवटच्या रांगेपर्यंत निदान 50 जण असेल की जे माझ्या जन्माच्या आधीपासून माझ्याकडे घरी येत आहेत आणि त्यामुळे त्यांच्या समोर जेव्हा मला टिळक सर असं म्हटलं जातं तेव्हा नाही म्हटलं तरी थोडी गंमत वाटते. कारण कार्यक्रम संपल्यानंतर त्याच्यावरनं पुष्कळ टोमणे खायचेत आणि त्याचा टॅक्सही भरायचा याची पूर्ण कल्पना असते. या प्रास्ताविकानंतर अद्याप मी आणि केदार जे रेकॉर्डिंग करणार आहे त्याचं टेस्टिंग सुरू होतं असं समजायला हरकत नाही. आजच्या विवेचनाला सुरुवात करतो. अर्थसंकल्प 2025. आज तिथीनं वसंत पंचमी आहे आणि पंचांग असं सांगतं की वसंत पंचमी ही सरस्वतीची जयंती असते. सरस्वतीच्या जयंतीला तिन्ही सांजेला लक्ष्मी स्तोत्र गायला मी तुमच्या समोर उभा आहे. आता निर्मला या शब्दाचा अर्थ लक्ष्मी आहे का सरस्वती आहे हे मला माहिती नाही, परंतु गेली जी साधारणपणे काल 75 मिनिटाची जी बॅटिंग झाली त्याच्यामधली पहिली 70 मिनिटं तरी काही फारसं तुमच्या माझ्यासाठी लक्ष्मी स्तोत्र नव्हतं. पण आपल्याला धोनीने जी सवय लावली की पहिल्यांदा मॅच प्रचंड बोरिंग करायची, स्ट्राईक रेट वरती वाढवत न्यायचा आणि शेवटच्या बॉलला 6 मारून मॅच जिंकायची. निदान काल तरी निर्मला सीतारामन यांच्याही नावावरती हा विक्रम जमा झालेला आहे. सुरुवातीलाच स्पष्ट करतो की त्या शेवटच्या बॉलविषयी होता होई तो मी आज बोलणार नाहीये, कारण 12 लाखाच्या पलीकडेही प्रचंड मोठा असा काहीतरी अर्थसंकल्प आहे हे आधी मुळात जाणून घेऊ. हे सांगत असतानाच मला कल्पना आहे की हा सेफ गेम आहे, कारण मी चार्टर्ड अकाउंटंट नाहीये, पण निदान माझ्या माहितीनुसार आता समोर 17 ते 18 चार्टर्ड अकाउंटंट आहेत. म्हणून मी झाकली मूठ 1.25 लाखाची किंवा काही 12 लाखांची असं करतोय अशातला भाग नाही. मुळातच ज्या 4 गोष्टी सुरुवातीला स्पष्ट करणं नितांत आवश्यक आहे. सगळ्यात पहिली गोष्ट अशी की डोंबिवलीत बोलतोय म्हणून जास्त मोकळेपणाने बोलणारे हे अत्यंत उघड आहे, कारण गेली 39 वर्ष हा आरोप मी सहन करतोय की डोंबिवलीतल्या बजेटच्या भाषणामध्ये मी जितकं चांगलं आणि जितकं मोकळेपणाने बोलतो तितकं सगळीकडे हातचं राखून बोलतो. ही वस्तुस्थिती आहे आणि त्याच्यावरती जोपर्यंत विंडफॉल गेन टॅक्स लागत नाही माझ्यावरती तोपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहील याची मला खात्री आहे. एक कळकळीची विनंती आहे, तुमच्यापैकी अनेक जण गेली अनेक वर्ष मला ऐकत असले तरी यावेळच्या अर्थसंकल्पासाठी मला ती सूचना पुन्हा करावीशी वाटते की आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये आपली राजकीय रंगसंगती काहीही असू दे, मी पुढची जी 45 मिनिटं बोलणार आहे हेही सांगितलं किती वेळ बोलणार आहे. ती 45 मिनिटं आपण आपल्या वैयक्तिक आयुष्यातली राजकीय रंगसंगती या सभागृहाच्या बाहेर ठेवू, कारण राजकारण, अर्थकारण आणि समाजकारण या गोष्टी एकमेकांच्या परिणाम आणि कारण असल्या तरी त्या समानार्थी नसतात हे सिद्ध करणारा असा हा कालचा अर्थसंकल्प आहे. अगदी मोकळेपणाने सांगतो की ज्या वेळेला पार्ट ए मध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामन असं म्हणल्या की संसदेच्या सध्या सुरू असलेल्या अधिवेशनामध्ये, मी जाणीवपूर्वक सुरू असलेल्या म्हणलं कारण मराठीत चालू असलेल्या म्हणलं शब्दाला अनेक वेगवेगळे अर्थ आहेत आणि एखाद्या महिला अर्थमंत्र्याला चालू म्हणण्या इतका मी चालू झालेलो नाही. सध्या सुरू असलेल्या संसदेच्या अधिवेशनामध्ये पुढच्याच आठवड्यामध्ये सुधारित आयकर विधेयक येणार आहे. त्यावेळेला मी पटकन असं म्हणलं, त्यावेळेला मी एबीपी माझावरती होतो मी पटकन असं म्हणलं की आता एकंदरीत आजचं भाषण निर्मलाजी सीतारामन यांच्या एकूण 8 भाषणांपैकी सगळ्यात छोटं भाषण असण्याची शक्यता आहे. आता माझ्याही लग्नाला 39 वर्ष झाली आहेत, त्यामुळे एखादी महिला आघळपघळ पुष्कळ वेळ बोलत असते तेव्हा धोका कमी असतो आणि ती मोजक्या शब्दात तुझे 1 धाव 1 कोटी तुकडे करते तेव्हा तुमचं काही खरं नसतं. या निष्कर्षाप्रत मी वैवाहिक आयुष्यातही आलोय आणि सामाजिक आयुष्यातही आलोय. कालचं 72व्या मिनिटाला संपलेलं भाषण हे त्या पद्धतीचं आहे का याचा जर विचार करायला लागला तर लक्षात येणारी गोष्ट अशी आहे की संपूर्ण कालच्या आर्थिक भाषणाला जागतिक राजकारणाची, जागतिक अर्थकारणाची आणि जागतिक समाजकारणाची असलेली जी पार्श्वभूमी आहे ती जरा सुद्धा नजरेआड करता येणार नाही. असं जेव्हा मी काल नंतर घरी पोचल्यानंतर एका
विदेशी चॅनलला वाहिनीला मुलाखत देताना म्हणलं, त्यावेळेला तो म्हणला असं तर काय आम्हाला सेन्सेक्स मध्ये दिसलं नाही, असं तर आम्हाला कुठे निफ्टीमध्ये दिसलं नाही. ही वस्तुस्थिती. कारण अर्थसंकल्पीय भाषण सुरू असताना मुंबई शेअर बाजाराचा असणारा सेन्सेक्स आणि भाषण संपल्यानंतरचा मुंबई शेअर बाजाराचा असणारा सेन्सेक्स आणि काल दिवसभराची शेअर बाजारातली उलाढाल संपतांचा असलेला सेन्सेक्स, याच्यामध्ये तसा अलीकडच्या काळानुसार म्हणायचं झालं तर फारसा फरक नाहीये. त्याच्यामध्ये असलेला फरक हा आपल्या अलीकडच्या रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या एकत्रित बेरजे एवढाच आहे, याच्या पलीकडे फारसा काही फरक नाहीये. पण त्याच्यामध्ये काल जो असलेला एक सूचकांक आहे तो लक्षात घेतला पाहिजे. आणि बरोबर अशाच वेगवेगळ्या पैलूंचं पुढच्या 40 ते 45 मिनिटांमध्ये विश्लेषण करण्याचा माझा प्रयत्न आहे. कारण मला पूर्ण कल्पना आहे की अशा विषयांची फारशी चर्चा होणार नाही, पण डोंबिवली सारखा जास्त सुजाण श्रोतृवृंद दुसरीकडे मिळण्याची शक्यता नाही. मी 20 तारखेपर्यंत अनेक ठिकाणी बोलणार असलो तरी सुद्धा, त्यामुळे आज ती संधी साधून घेत आहे. काल असं तुमच्या लक्षात आलं असेल की साधारणपणे गेल्या 5 ते 5.5 वर्षांचा इतिहास पाहिला तर निफ्टीमध्ये जे बदल होतात त्याच्या साधारणपणे 2.5 ते 3 पट बदल त्याच दिशेनं, पण 2.5 ते 3 पट असे सेन्सेक्स मध्ये होतात. कालचा दिवस हा त्याला अपवाद आहे. NSE निफ्टी दिवसाच्या सुरुवातीपासून दिवसाच्या खालती येताना जेवढा खालती झालाय त्याच्यापेक्षा फार थोड्या अंशाने BSE सेन्सेक्स खालती आलाय, हे लक्षात घेऊ. तुमच्यापैकी अनेक जण गेली 4-5 वर्ष मी विनोद देशपांडेच्या ध्रुव अकॅडमी करता जी ऑनलाईन सेशन्स घेतोय त्याला येतात. त्याच्यातले जवळजवळ 50 जण सकाळच्या माझ्या पेड इन्व्हेस्टमेंट ऑनलाईनला पोस्ट बजेट इन्व्हेस्टमेंटलाही होते, याची मला कल्पना आहे. पण जे नव्हते त्यांच्यासाठी आत्ता सांगतो. याच्यामध्ये असलेला जो एक महत्वाचा फरक आहे ते लक्षात घेऊ. याचा अर्थ देशाचं अर्थकारण, देशाचं गुंतवणूक क्षेत्र हे आता सरधोपट मार्गाने जायला तयार नाही, असं त्याचं गणित आहे. कारण गेल्या 3-4 दिवसांमध्ये BSE सेन्सेक्सच्याही कंपोजिशन मध्ये बदल झालाय आणि NSE निफ्टी मधलाही बदल झालाय आणि बरोबर त्याच क्षेत्रांसाठी कालच्या अर्थसंकल्पामध्ये तरतुदी आहेत. असा योगायोग असायला ही काही मराठी मालिका नाही. आणि या दृष्टिकोनातनं जर विचार करायचा झाला तर या अर्थसंकल्पाकडे त्या पद्धतीनं पाहता येतं का, असं पाहण्याचा माझा विचार आहे. मगाशी मी जे म्हटलं त्याची सुरुवात किती वेगवेगळ्या पद्धतीने होते हे लक्षात घेऊ. ज्याने माझं प्री बजेट माझ्या युट्यूब वरती पाहिलंय, तुमच्या असं लक्षात असेल तर मी असं म्हणलं होतं की यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सला असलेलं महत्व हे अधोरेखित झाल्याशिवाय राहणार नाही. कालच्या अर्थसंकल्पामध्ये ते अधोरेखित झालंय का? आणि मग त्यातला जो आर्टिफिशियल आहे तो शब्द सध्या बाजूला ठेवला तर काही इंटेलिजंट करंट, क्रॉस करंट आणि अंडर करंट याचे सूचकांक कालच्या 72 मिनिटाच्या भाषणामध्ये आहेत का, हा पाहण्याचा माझा विचार आहे. तुमच्या असं लक्षात येईल की आपल्या देशाच्या संसदेमध्ये 1856 पासून केंद्रीय अर्थसंकल्प सादर होत आहे. म्हणजे संसद नसेल त्यावेळेला जे काही अधिवेशन होत असेल त्यानुसार. अगदी अलीकडे साधनानं प्रकाशित केलेल्या न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचे जे 3 खंड आहेत ज्याचा अवधूत डोंगरेनं अनुवाद केलाय, त्याच्यामधला जो एक खंड आहे तो मुळातच रानडे यांचे आर्थिक लेख या विषयावरचा आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा रानड्यांनी त्या वेळच्या अर्थसंकल्पावरती केलेली तरतूद आहे. हे सांगण्याचा उद्देश माझा आडनाव टिळक असलं तरी मी रानड्यांचा वाचतो असा नाहीये. तर तेव्हापासूनची आजपर्यंतची जी पद्धत आहे ते साधारणपणे पहिले 5 ते 6 परिच्छेद हे तत्कालीन सरकारची प्लेझेंट्री मांडायचे असतात, उपचाराचे असतात. म्हणजे जसं आत्ता मला वरती बोलावलं गेलं, दीपप्रज्वलन झालं, पुष्पगुच्छ झाला, माझी ओळख करून दिली गेली आणि मग मी बोलायला उभा राहिलो, तसं असतो. पण कालचं म्हणजे कुठंही नमनाला काहीही तेल न जाळता स्ट्रेट वे विषयाला आलेलं गणित आहे. इज इट अ स्टेटमेंट और इज इट अन अपील? तुमच्यासारख्या चाणाक्ष माणसाला स्टेटमेंट आणि अपील मधला फरक मी समजावून सांगावा अशातली परिस्थिती नाही, हे लक्षात घ्या. त्यामुळे तुमची हरकत नसेल तर अर्थसंकल्पाचं अर्थकारण सांगायच्या आधी अर्थसंकल्पाचं राजकारण समजून घेण्याची मला नितांत आवश्यकता वाटते. आणि त्यामुळे पहिली 5 ते 7 मिनिटं, जास्त नाही, अर्थसंकल्पाचं राजकारण तुमच्या समोर मांडतो. एकदा ते समजलं की मग गुंतवणूक समाजकारण आणि अर्थकारण समजणं अत्यंत स्वाभाविक आहे.
काल मुंबईतनं परत येताना सहज माझ्या मनामध्ये आलं की सध्या आपल्या देशामध्ये एक देश एक निवडणूक अशा पद्धतीची गणित, अशा पद्धतीची चर्चा ही सुरू आहे. आत्ता नेमकं त्याच पद्धतीचा अर्थसंकल्प आलाय का? 12 लाखाविषयी मी बोलत नाहीये, परंतु मोकळेपणाने सांगू की आपल्यापैकी कोणाला खरोखरच कालपासनं कितीही आपण त्या पक्षाचे भक्त असलो, त्या सरकारचे भक्त असलो, असावं नसावं ज्याचा त्याचा प्रश्न आहे, इतके 12 लाखापर्यंतची सवलत मिळेल असं खरंच मनापासून वाटलं होतं का? हे लॉटरीचं तिकीट काढण्यातलं गणित होतं. गाजराची पुंगी होती, मागायला काय जातं. 15 लाखापर्यंत आम्ही सगळेच पतंग, आपण सगळेच मनोमन पतंग उडवत होतो. पण ज्या वेळेला शेवटच्या 2-3 मिनिटांमध्ये ही घोषणा होते आणि माताजी भाषण संपवतात, याचा अर्थ असा आहे का की 2026 डिसेंबर किंवा 2027 जानेवारी या वेळेला आत्ताची लोकसभा आणि त्यावेळेला भाजपची ज्या ज्या राज्यात सरकार असतील ती राज्य सरकार विसर्जित करून आत्ता त्याचं गाजर दाखवायचंय? इतके 1,26,000 कोटी रुपये जमा करणं हे या अर्थसंकल्पाचं उद्दिष्ट असू शकतं का? कारण मोकळेपणाने सांगायचं म्हणजे हे 1,26,000 कोटी टप्प्याटप्प्यानं गोळा होणार आहे, जाणार आहेत. परंतु सरकार त्याच्यापेक्षा एक रकमी रक्कम गोळा करेल अशा कुठच्याही स्त्रोताला कालच्या अर्थसंकल्पामध्ये हात लावला गेलेला नाही. हे गणित आपण पाहणार की नाही? तुमच्या असं लक्षात येईल की एक शक्यता नाकारता येत नाही. आता पुढच्या आठवड्यामध्ये नवीन आयकर विधेयक जे येईल ते बहुतांश प्रमाणामध्ये ज्याला आपण प्रोसिजरियल म्हणतो असं असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण मुळातच ज्या पद्धतीनं जयंत पित्रे पहिल्याच रांगेत बसल्यानंतर मी त्याच्यावरती बोलणं योग्य नाही, कारण मी नेहमी टेबलच्या या बाजूने तिकडं काम केलंय. परंतु तुमच्या असं लक्षात येईल की एकंदरीतच गेली काही वर्ष सातत्यानं आपण सिम्प्लिफिकेशन नावाच्या प्रोसेसवरती किंवा प्रक्रियेवरती भर दिला होता. येणाऱ्या 1.5 ते 2 वर्षामध्ये काही कन्सेप्ट म्हणजे संकल्पना या विषयावर काम होईल का याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि तसं जर झालं तर वेगवेगळ्या पद्धतीनं गणित करता येतात का याची चुणूक कालच्या अर्थसंकल्पामध्ये दिसते का हे पाहिलं पाहिजे. एक उदाहरण देतो, कारण आपण जे डोंबिवली करत सगळे, आपण ज्या एका मध्यमवर्गीय वातावरणामध्ये वाढतो त्या वातावरणामध्ये घर आणि सोनं ही विकत घ्यायची गोष्ट असते, विकायची गोष्ट नसते. मग तो कुठच्याही वयोगटातला मनुष्य असू दे, त्याच्या जागेचा स्वरूप भाग काहीही असू दे. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा कालची घोषणा होते की आज मी तिला सेल्फ ऑक्युपाइड प्रॉपर्टी या नावाखाली जर माझी गणित असतील तर ती सेल्फ ऑक्युपाइड प्रॉपर्टी जर मला एका प्रॉपर्टी पर्यंत क्लेम करता येत असेल तर ती करता येत होती प्रोसिजर. पण ती मान्य करण्यासाठी, ती मिळवण्यासाठी मला काही कागदपत्र, काही गोष्टींची पूर्तता करावी लागत होती. काल अचानक जेव्हा आता 2 घरांपर्यंत सेल्फ ऑक्युपाइड प्रॉपर्टी मान्य केली जाते, त्याच्या संबंधातल्या प्रक्रिया या सौम्य केल्या जातात, याचा अर्थ रिअल इस्टेट सेक्टर वेगळ्या पद्धतीनं बदलतंय याची गणित ती सूचित करतात का? महाराष्ट्रासारख्या महत्वाच्या राज्यामध्ये ज्या वेगानं अलीकडच्या काळामध्ये रिडेव्हलपमेंट सुरू आहे, म्हणजे माझ्या अलीकडच्या विवेचनांमध्ये अनेकदा मी असं म्हणतो की आपल्या डोंबिवलीत आता एकही गल्ली शिल्लक नाही की जिथे निदान एका तरी बिल्डिंगचं रिडेव्हलपमेंट चाललेलं नाही. पण मुळात ती बिल्डिंग तयार होईस्तोवर त्याचे ब्लॉक विकले जाणं हे मालकापेक्षा सुद्धा त्या बिल्डरची गरज असते. कारण आता रेराच्या नियमांनुसार प्रत्येक वेळेला त्याच्या प्रत्येक बिल्डिंगसाठी वेगळी कंपनी असते. त्याचं एकदा कन्व्हेन्स होऊन गेलं, सगळं देऊन झालं की तो कंपनी विसर्जित करायला मोकळा होतो. त्या प्रत्येक बिल्डिंग मध्ये गेली 4-4.5 वर्ष प्रत्येक वॉर्डाचा असलेला माजी नगरसेवक ते म्हणून मा करून थांबतात. तो माजी म्हणायचं का माननीय म्हणायचं ते आपल्यावर सोडतो. तो त्याचा 2% 3% असा पार्टनर असतो. पुढचं वाक्य म्हणत नाही कारण व्हिडिओ रेकॉर्ड होतोय आणि मला डोंबिवलीतच राहायचंय. अशा परिस्थितीमध्ये ती जी गणित असतात, तुमच्या असं लक्षात येईल मध्ये एक डोंबिवलीत फेज आली की कदाचित डोंबिवलीच्या इतिहासात पहिल्यांदा डोंबिवली पश्चिमेच्या जागांचं ऍप्रिसिएशन डोंबिवली पूर्वेच्या जागेच्या ऍप्रिसिएशन पेक्षा जास्त होतं. आता ती प्रक्रिया कमी होतीये कारण आताची पिढी शांतपणाने म्हणते, ज्या जुन्या मराठीमध्ये म्हण होती ती की वेडी लोक घर बांधतात, शहाणी लोक भाड्यानं राहतात.
या बदलत्या समाजकारणाची ही घेतलेली नोंद आहे का याचा विचार करू. आणि याचं जर उत्तर होकारार्थी असेल तर मग तशा आशयाचे किती संबंध इथं दिसतात हे पाहू. राजकारण म्हणजे फक्त बिहारचा 4 वेळा उल्लेख येतो, आसामचा 1 वेळा उल्लेख येतो, महाराष्ट्राचा एकदाही येत नाही, ह्याला राजकारण नाही म्हणत. आपल्या देशामध्ये केंद्रशासित प्रदेश आणि राज्य मिळून 32 आहेत. आता 32 जणांची नावं जर घ्यायचं म्हटलं तर एक वेगळा चॅप्टर त्याच्यासाठी सुरू करावा लागेल. मी चॅप्टर हा शब्द प्रकरण अशा अर्थाने वापरलाय, वेगळा दुसरा कुठचाही अर्थ वापरू नका. मग ही जर गणित असतील तर 2 किंवा 3 गोष्टींचा विचार अर्थसंकल्पाच्या पलीकडे जात करावा लागेल. कालच्या अर्थसंकल्पामध्ये 3 डींचा उल्लेख आहे. डेमोक्रेसीचा आहे, डिमांडचा आहे, डेमोग्राफीचा आहे. मी ह्या तिघांकडे नंतर येतो. पण दुर्दैवानी असेल सुदैवानी असेल मला माहिती नाही, जी काही 40-42 वर्ष नोकरी केली ती सगळी डिजिटल फिनान्शियल सर्व्हिसेस मध्ये असल्यामुळे डेटाबेसचं पॅटर्न शोधण्याची एक वाईट सवय लागली. आणि आता रिटायर होऊन 4, 4.5, 5 वर्ष झाली तरी ती सवय सुटलेली नाही. त्यामुळे डेटाबेसमध्ये जे असतं त्याच्यापेक्षा डेटाबेसच्या बाहेर जो आउटलायर असतो तो डेटा सेट ठरवतो, याच्यावरती माझा ठाम विश्वास आहे. 3 डी सांगत असताना कालच्या संपूर्ण भाषणामध्ये 2 डीचा उल्लेख नाही. एक डिफेन्स आणि दुसरं डिसइन्व्हेस्टमेंट. इतक्या छोट्या भाषणामध्ये, आणि हे सर्वार्थाने छोटं भाषण, जे साधारणपणे निर्मलाजी सीतारामन ज्या स्पीडनं बोलतात त्या स्पीडनं ते बोलत असताना गेल्या 7 अर्थसंकल्पांच्या प्रिंटेड कॉपीची पानं साधारणपणे 40 ते 48 असायची. यावेळची पानं फक्त 28 आहेत. हा फरक नाहीये. फरक हा आहे की तुमच्या असं लक्षात येईल डिफेन्सचा उल्लेख कुठेही नाही. हे जाणीवपूर्वक आहे का? आणि मला वाटणारी खात्री आहे, मी शंका शब्द नाही वापरत आहे, होय हा उल्लेख टाळणं हे जाणीवपूर्वक आहे. कारण हळूहळू त्या दिशेनं आपण जातोय. मी वाक्य पुन्हा म्हणतो, हळूहळू एक राष्ट्रीय अर्थव्यवस्था म्हणून आपण त्या दिशेनं जातोय. अमेरिका, फ्रान्स आणि चीनच्या खालोखाल गेल्या 3 वर्षात ज्यांची संरक्षण विषयक निर्यात वाढली आहे असा देश आपला आहे. आणि याची असलेली संवेदनशीलता ही घेण्याजोगी आहे, लक्षात घेण्याजोगी आहे. हे विधान अत्यंत जबाबदारीने करतं. जसं मगाशी उल्लेख केला गेला, नाही म्हटलं तरी गुदगुल्या होता, तो खोटं नाही सांगणार की 39 वर्ष बोलतोय, इतकं आहे तितकं आहे. मग घरी किती बोलतो असा प्रश्न ते जोवर विचारत नाहीत तोपर्यंत मी बोलत राहील. पण हे जसं करतोय ना, तसं जसा मगाशी उल्लेख झाला की होय 3 माजी पंतप्रधानांबरोबर, त्यात मनमोहन सिंगांबरोबर तर जवळजवळ 11 तास बरोबर होतो. गेली 3-4 वर्ष असं होत आहे, राजनैतिक शिष्टाचारामुळे त्या देशांची नावं सांगू शकत नाही, पण अर्थसंकल्प झाल्यानंतर निदान 5 ते 6 देशांच्या कॉन्सुलेट जनरल बरोबर ती चर्चा करण्याची संधी मिळते, अगदी 1 to 1 मध्ये, दुभाषा सुद्धा नाही. त्यावेळेला हमखास विचारला जाणारा प्रश्न आहे, युरोप मधल्या एका अत्यंत महत्वाच्या देशाने, आखाती देशातल्या एका अत्यंत महत्वाच्या देशाने असं पटकन विचारलं. काल मी पुरता गाडीतही बसलो नव्हतो, एकच प्रश्न विचारायचा आहे, काही पेजेस सुटली आहेत का वाचताना? कल्पना करा, काही पेजेस सुटले आहेत का वाचताना? म्हटलं मला नाही तसं वाटत. मी कशाला त्याला सांगू, दॅट मीन्स दॅट माय इकॉनॉमी इज बिकमिंग अ डिफेन्स इकॉनॉमी नाव. 24 जूनला मोदी सरकारच्या 3ऱ्या कालखंडाची जेव्हा सुरुवात झाली, त्याच्या मंत्रिमंडळामध्ये राजनाथ सिंगांनी जेव्हा आपल्या देशाचे संरक्षण मंत्री म्हणून शपथ घेतली. राजनाथ सिंग अत्यंत सौम्य माणूस आहे. म्हणजे एकदा मी त्यांना गमतीने विचारलं होतं 1 to 1 मीटिंग मध्ये की तुमच्याकडे बघून तुमचं वर्तन पाहून खरंच वाटत नाही की तुम्ही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होतात. इतका सोबर माणूस आहे. पण त्यांची जी पहिली घोषणा आहे, कल्पना करा, पहिली घोषणा आहे, नवीन चार्ज घेतल्यानंतरची आहे, ती मंत्रिमंडळाचा निर्णय सांगणारी घोषणा नाही, ती त्या खात्याचा मंत्री म्हणून केलेली घोषणा आहे. इतका आता तो रुटीन मॅटर झालाय असं म्हणायला हरकत नाही. नंतर पूर्वीच्या काळामध्ये अशी महत्वाची घोषणा ही खरं म्हणजे आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी केली असती. आणि राजनाथ सिंग असं म्हणले की सध्या सुरू असलेल्या आर्थिक वर्षात
म्हणजे मार्च 2025 पर्यंत मी सुरू असलेल्या म्हटलंय. सध्या सुरू असलेल्या आर्थिक वर्षात भारताची निर्यात तीही संरक्षण विषयक 65,000 कोटी रुपयांची असेल. आर्थिक सर्वेक्षण, ज्याला मराठीमध्ये आपण हल्ली इकॉनॉमिक सर्व्हे असं म्हणतो, इकॉनॉमिक सर्व्हे पान नंबर 212 खालना 8वी ओळ, डावा पॅरेग्राफ, का ते असे 2 पॅरेग्राफ 2 लाईन कॉलम्स मध्ये आहे. त्याच्यामध्ये म्हणलंय की सध्या सुरू असलेल्या आर्थिक वर्षामध्ये डिसेंबर 2024 अखेर, म्हणजे त्या डेटचा कट ऑफचा डेटा आहे पुढच्या सगळ्या स्टॅटिस्टिकल टेबल्स मध्ये, त्याच्यामध्ये दिलेली आकडेवारी असं सांगते की जून 2024 ते डिसेंबर 2024 या 6 महिन्यात आपल्या देशानं संरक्षण विषयक केलेल्या निर्यातीची रक्कम 23,874 कोटी रुपये आहे. इट अमाउंट्स टू 1% ऑफ माय GDP. मग माझे सोर्सेस सांगायचे नाही तशी स्थिती आहे का? कल्पना करा. याला असलेली पार्श्वभूमी आपण लक्षात घेऊया की आपला अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला येतो. 31 जानेवारीला डोनाल्ड ट्रम्प असं जाहीर करतात की चीन आणि कॅनडा आणि मेक्सिको या 3 देशांवरती कोणत्याही प्रकारचं व्यापारी सहकार्य येणाऱ्या काळात ताबडतोब प्रभावानं, त्यातला प्रत्येक शब्द महत्वाचा आहे, येणाऱ्या काळात ताबडतोब प्रवाहानं कोणत्याही प्रकारचं आर्थिक सहकार्य आम्ही करणार नाही, यात भारताचा उल्लेख नसतो. आर वी सजेस्टिंग समथिंग? जो बायडननं कार्यभार खालती सोडायच्या आधी, निवडणुकांची शेवटची फेरी मतदानाची झाल्यानंतर अमेरिका जाहीर करते की भारताच्या संरक्षण क्षेत्रामध्ये 443 कोटी रुपयांची गुंतवणूक करू, 443 कोटी डॉलर्सची गुंतवणूक करू. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. तर 443 कोटी अमेरिकेसाठी किस झाड के पत्ती आहे की नाही? ज्या देशाची अर्थव्यवस्थेचा 32.78% वाटा डिफेन्स मधनं येतो, कुठे ना कुठेतरी युद्ध ही त्यांच्या राजकीय गरजेपेक्षाही आर्थिक गरज जास्त असते. हा आजचा इतिहास नाहीये. गेल्या 125 वर्षामध्ये या देशानं फक्त एकदाच युद्ध आपल्या भूमीवर पाहिलं. पहिलं अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध आणि नंतर ट्विन टॉवर कोसळला. पण तो व्हिएटनाम विरुद्ध मात्र 17 वर्ष युद्ध करतो. अरे तो व्हिएटनाम कुठे, तो अमेरिका कुठे, याचा आकार किती, त्याचा आकार किती, आपली सगळी बायोलॉजिकल वेपन देतो. आर दे युजिंग इंडिया ॲज अ प्रोडक्शन बेस? करा विचार. मग अशी जर गणित असतील, बर माझं एक जुनं विधान आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि आता पुन्हा ते 5 जण सत्तेत आहेत की जगामध्ये ऑल्विन टॉफलर जसं म्हणतो वर्ल्ड इज फ्लॅट, तशी परिस्थिती आहे. अमेरिका ते इकडे न्यूझीलंड किंवा त्याच्याही पुढचा देश, अशी जर आपण चर्चा केली तर जगामध्ये 5 राष्ट्रप्रमुख असे आहेत. मी पंतप्रधान किंवा राष्ट्राध्यक्ष असा कुठचाही शब्द वापरलेला नाही की ते पुढच्या क्षणाला काय करतील हे त्यांनाही माहिती नसतं. त्यात एक आपला देश आणि एक अमेरिका आहे. हा योगायोग असतो का? राफेलची घोषणा त्याच दिवशी होते. हा योगायोग असतो का? आणि असं जर नसेल तर म्हणून डिफेन्सचा उल्लेख आला नाही का, याचा विचार करा. कॉर्पोरेट स्ट्रॅटेजीला काम करण्याचा अनुभव असलेले पहिल्या रांगेपासून शेवटच्या रांगेपर्यंत अनेक जण आहेत. त्यामुळे मी नेहमी जे मगाशी म्हटलं तसं की जे बोललं जात नाही ते जास्त महत्वाचं असतं का, याचा उल्लेख हो असा आहे. मग याची ऍप्रिसिएशन तुम्हाला आणि मला मिळावीत म्हणून तर ही गणित बदलत नसतात ना. याचं उत्तर हो असं आहे. असं काहीतरी होऊ शकतं, कुठेतरी वेगळा बूस्ट येऊ शकतो म्हणून काल त्याचा उल्लेख नव्हता का? याची दिशा उडत्या पाखराची पिसं मोजल्यासारखी बघायची म्हणून HDFCचा निफ्टी डिफेन्स इंडेक्स फंड गेले 7 महिने नवीन SIP किंवा लमसम घेत नसतो का? म्हणून मोतीलाल ओसवालचा निफ्टी डिफेन्स फंड आल्यानंतर परागपरीख एकदा अनाऊन्स करतो म्युच्युअल फंड म्हणून आणि दुसऱ्या वेळेला कमी करतो. हे योगायोग असतात का? नाईलाज हो, कितीही नाही म्हटलं तरी घुमून फिरून मार्केटकडे जाणार. 1988 ते 2020 म्हणजे 32 वर्ष मी त्या क्षेत्राचं मीठ खाल्लंय. व तुम्ही डोंबिवलीकरांनी माझ्या विविध शारीरिक आकारात मला पाहिलंय. आता जरा दाखवणेबल झाला असला तरी मधला आकार भलताच होता म्हणून त्याला जागतोय अशातला भाग नाही.
आता इथे असलेलं दुसरं गणित लक्षात घ्या. हे सूत्रवाच्य शोधायचं कसं? शेवटी पासवर्ड येतो. डिफेन्स जितकं आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरतं तेवढं दुसरं कोणतंही क्षेत्र वापरत नाही. किती वापरतात? माझ्या आयुष्याच्या करिअरची सुरुवात मी ICL UK मध्ये कॉम्प्युटर प्रोग्रॅमर म्हणून केली आहे आणि मी पहिला लिहिलेला प्रोग्राम माझगाव डॉकसाठी होता. 1981चा एप्रिल महिना. त्यामुळे तेव्हापासून त्या कंपनीविषयी थोडं ममत्व आहे. म्हणजे आत्ता त्याचा सुरुवातीलाच उल्लेख केला म्हणजे उद्या मार्केट ओपन झाल्यावर तो शेअर घ्यायचा की नाही मी तुमच्यावर सोडतो. तो सल्ला हवा असेल तर स्वतंत्रपणे भेटा असं म्हणायला हरकत नाही. गमतीचा मुद्दा सोडो. तिथे आर्टिफिशियल इंटेलिजन्सची सुरुवात आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स किती वेगवेगळ्या पद्धतीने वापरलं जातं याचं गणित आहे. आपण एक सबमरीन म्हणतो. आपल्यापैकी किती जणांना माहिती आहे एका सबमरीनची किंमत काय? एक सबमरीन म्हणजे किमान 1.25 लाख कोटी रुपयांची गणित आहेत. एक सबमरीन म्हणजे निदान 1783 सेन्सर्स लागतात. या 1783 सेन्सर मध्ये 636 वेगवेगळे प्रकार आहेत आणि 2500 स्मॉल स्केल इंडस्ट्रीज त्याचं प्रोडक्शन करतात. म्हणून काल MSME ला पाठिंबा आहे का? म्हणजे मला मिळालं नाही तुला मिळालं असं मी नाही म्हणत आहे. तुम्हाला आणि मला 12 लाख दिले त्यांना दिले नाही तसं नाहीये. आपल्याला मीम करायला काही हरकत नाही की आता लग्नाच्या बाजारामध्ये नवीन डिमांड आहे की निदान माझ्या होणाऱ्या नवऱ्याची सॅलरी टॅक्सेबल असावी. हा गमतीचा भाग सोडू. पण हॅव वी रिअलाइज दिस 1783 सेन्सर्स? ज्या वेळेला मी आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरतो त्यावेळेला या 1783 सेन्सर्सच्या ऐवजी मी 614 सेन्सरनी काम करू शकतो. मग माझगाव डॉक जेव्हा जानेवारीच्या 3ऱ्या आठवड्यात असं म्हणते की मला 107 सबमरीन एक्सपोर्टची ऑर्डर आहे, हॅज इट समथिंग टू डू विथ दिस? आय एम नॉट सेइंग एनिथिंग फॉर डिफेन्स. माझं जे जिओपॉलिटिकल स्थान आहे त्याचं हे रेकग्निशन आहे का? अफगाणिस्तानचा ताबा तालिबाननी घेतल्यानंतर तालिबाननं असं जाहीर केलं होतं की अफगाणिस्तानचे एअरपोर्ट, सी पोर्ट, रोड पोर्ट जे काही शब्द असेल ते मी कोणत्याही प्रकारच्या इंटरनॅशनल मार्केट करता जरा सुद्धा गणित देणार नाही. आणि आता तिथल्याच एका छाबारचा पुढचे 10 वर्षासाठी केंद्र सरकार आणि माझगाव डॉककडे व्यापारी ताबा येतो. याला योगायोग म्हणतात का? म्हणून त्याच्या अर्थसंकल्पामध्ये डिफेन्सचा उल्लेख नाहीये का? कळत न कळत ज्या राजकीय पक्षाचा समज आल्यापासूनचा मी मतदार आहे त्याची जर भूमिका मांडत असेल तर माफ करा. पण पूर्णपणाने गुंतवणूक शास्त्राचा, अर्थशास्त्राचा अतिसामान्य विद्यार्थी म्हणून ही भूमिका मांडतो. आर्टिफिशियल इंटेलिजन्स ते क्षेत्र कसं बदलतं याचं अत्यंत उत्कृष्ट उदाहरण आहे. ही टीप देतोय असं म्हणलात तरी हरकत नाही. कशी वापरायची तुमच्यावर. प्रॉफिट झालं तरी तुमचा, लॉस झाला तरी तुमचा. त्यामुळे याच्या बरोबरीने फक्त ती तिथं नाहीये. मी एकदा अमरेलामध्ये जर पूर्णपणाने मदत दिली तर त्याचे जे जे बेनिफिशियरी असतील त्यांना होती. म्हणून आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे का? बघा गणित. आणि हा या अर्थसंकल्पाचा अर्थ आहे. मी मनापासून सांगतो की संकल्पना म्हणून मला आवडलेला अर्थसंकल्प आहे. आता प्रत्येक व्यवहारात शेवटी आपलंही घरात 100% मतैक्य नसतं, पण आपण संकल्पनेवरती चालतो तसा चालणारा हा अर्थसंकल्प. बिकॉज इट्स अ स्टेटमेंट. मग ते पोझिशन ऑफ स्ट्रेंथ मधनं आहे का पोझिशन ऑफ बार्गेनिंग मध्ये आहे हे येणारा काळ ठरवेल. आता इतक्या लवकर सांगता येणं कठीण आहे. एक नक्की सांगता येईल की या सरकारची आत्ता असलेली स्थिती आहे आणि ज्या पद्धतीनं बिहारला या संपूर्ण अर्थसंकल्पात चुचकारलं गेलंय. म्हणजे काल मी गमतीने आकाशवाणीच्या नॅशनल ब्रॉडकास्टला बोलताना म्हणून गेलो आणि नंतर मीच सांगितलं ते रेकॉर्डिंग संपल्यावर, अरे ही लाईन तेवढी कट कर बर का, कारण बोलण्याच्या नादात लक्षात नाही राहिलं मी आकाशवाणीसाठी बोलतोय. मी म्हणलं बिहारला सगळं देऊन झालंय, आता फक्त फिशरीज द्यायचं राहिलेत, कारण समुद्र काही तिथे मोदी नेऊ शकत नाही. गमतीचा मुद्दा सोडू, इतका त्याच्या मागचा विचार आहे. साधं उदाहरण घ्या. काल तुमच्या लक्षात आलं असेल तर काल जसा डिफेन्सचा उल्लेख नाही तसा उल्लेख असलेल्यांचा आर्टिफिशियल इंटेलिजन्स समजू ना. तुमच्या हा योगायोग नाही आहे. हा योगायोग असा आहे की आता आपण कॅन्सरचा किती वेळा उल्लेख आलाय ते बघा.
त्या रोगाशी सुदैवाने किंवा दुर्दैवानं माझ्या वैयक्तिक आयुष्यात माझे भावनिक नातेबंध आहेत म्हणून माझं लक्ष गेलं असं तुम्ही म्हणलात तरी हरकत नाही. कारण माझ्या आत्ताच्या घरामध्ये 2 कॅन्सर सर्व्हायव्हर आहेत आणि 3 कॅन्सर फॅटॅलिटीज आहेत म्हणून नाही मी म्हणत, पण त्याचा उल्लेख आहे, संशोधनाचा उल्लेख आहे, 12,000 नवीन मेडिकल सीटचा उल्लेख आहे. अत्यंत साहजिक आहे. आता इतकी आघाडी सरकार चालवायची म्हणजे मेडिकल कॉलेजेस वाढवावीच लागतील. प्रत्येकाला मंत्री नाही ना करता येत, प्रत्येकाला महामंडळाचा अध्यक्ष नाही ना करता येत. काहीतरी द्यावं लागतं का नाही? मग ते कॉलेज चालेल का नाही चालेल, त्याच्याकडे फॅसिलिटी असेल का नसेल, ते पोरं पालक बघून घेतील, मास्तर कुठे कुठं बघणार. पण त्याच्यामध्ये असलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आपण विचार करणार की नाही? एक साधं उदाहरण सांगतो. कोरोना नंतरच्या काळामध्ये माझ्या सकट सगळ्यांचा हॉस्पिटल या विषयावरची विश्वासच उडलाय की नाही? असलेला करोनाही दडवता येतो, नसलेला करोनाही निर्माण करता येतो आणि त्याचा मेडिकल आणि पेशंटशी काहीही संबंध नसतो. याला फार्मास्युटिकल आणि हॉस्पिटल म्हणतात असा आपला अनुभव आहे की नाही? मंदार बोरकर सर बसलेत, प्रमोद समोर बसलाय, हे सगळे माझ्या सेशनला येणारी माणसं आहेत. त्यांना माहिती आहे मी गेली 4 वर्ष सातत्याने सांगतोय मी एक वेळ घरात बसून राहीन, माझे पैसे खिशात घेऊन फिरीन, पण मी कुठच्याही फार्मास्युटिकल कंपन्यांमध्ये पैसे गुंतवणार नाही. पण या 4 वर्षात मी सातत्यानं सांगितलं होतं की सन फार्मास्युटिकल्स मध्ये पैसे गुंतवायला हरकत नाही. टीप म्हणून घ्यायची की नाही तुम्ही समजा, केवळ त्याचा इलेक्शन बजेटच्या आदल्या दिवशी आलेला रिझल्ट नाहीये. भारताच्या फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये ज्याच्या नावावर सगळ्यात जास्त रजिस्टर्ड ग्लोबल पेटंट आहेत अशी कंपनी म्हणजे सन फार्मास्युटिकल. कालच्या बजेटच्या पॅरेग्राफ नंबर 38 मध्ये रजिस्टर्ड पेटंटचा उल्लेख असतो, हा योगायोग नसतो. अर्थसंकल्पीय भाषण कसं बनतं याचा पुरेसा अनुभव मला आहे. माझ्या वैयक्तिक आणि व्यावसायिक भूमिकेमध्ये वागताना अनेक वेळा त्याच्या संबंधात काम करायची संधी मिळाली. याचं साधं उदाहरण सांगतो. काल जो आलेला MSMEचा उल्लेख आहे ना, तो असा येड्यासारखा नाहीये, त्याचं झळाळतं उदाहरण आहे आणि म्हणून म्हटलं की संकल्पना म्हणून आवडली. तुमच्यापैकी किती जणांनी या कंपनीचं नाव ऐकलंय मला माहिती नाही. गुंतवणुकीच्या दृष्टीने विचारच नाही करत आहे मी, आता फक्त संकल्पना म्हणून सांगतो. तुमच्यापैकी किती जणांना सॅजिलिटी कंपनीचं नाव माहिती आहे? SAGILITY. माझा उच्चार चुकत असेल, जोशी हायस्कूलमध्ये शिकलो, तरखडकर इंग्लिश माझं, त्यामुळे मला काय कॉन्व्हेंट सारखा उच्चार नाही करता येत म्हणून स्पेलिंगच सांगून टाकलं. मी सुद्धा ती कंपनी नसती लक्षात आली माझ्या. इथे 1200-1300 कंपन्यांचं डिलिंग होतात. मी आत्ताच माझ्या घरी आरडाओरड करतात, हा ऑफिसमध्ये होता ते बरं होतं, हा घरी असला की नॉन स्टॉप त्या मोबाईलवर असतो. तर मला आता लॅपटॉप बघायचाच कंटाळा आलाय. असाच एक वेगळा रिपोर्ट पाहत होतो आणि त्याच्यामध्ये कोबॉल लँग्वेज ती कंपनी वापरते म्हणून माझं क्युरिओसिटी वाढली. तुमच्यापैकी अनेकांना कल्पना असेल की JCL ची बेसिक लँग्वेज आजही कोबॉल आहे आणि मी मुळातला कोबॉल प्रोग्रॅमर आहे, त्यामुळे ते नॉस्टॅल्जिक आहे. मी म्हटलं हा कोबॉल कुठं वापरतो? त्या कोबॉलची लिमिट्स आहेत 0 आणि 1, त्यामुळे तो डेटा साईज मला कॉम्पॅक्ट ठेवायला लागतो. म्हणजे ह्याची कंपनी छोटी असेल, ती कॉटेज इंडस्ट्री आहे बरं का. त्यांच्या गेल्या वर्षीच्या बॅलन्स शीट नुसार त्यांच्याकडे फक्त 79 एम्प्लॉई होते. आता त्याला कॉटेज म्हणतात की नाही पित्रे सरांनी सांगा, पण छोटी कंपनी. मग माझं बारीक लक्ष जायला लागलं. हर्षद मेहताचा चीफ इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहे, त्यामुळे माझा अँटीना लगेच वर राहतो चांगल्या अर्थाने. मग माझ्या लक्षात आलं हा शेअर 27 रुपये आहे, तो 85 पर्यंत गेला, तो 38 पर्यंत खाली आला आणि काल तो 52 रुपयाला चालला. तर विनोद पहिल्या रांगेत बसलाय, आज सकाळी त्याच्यावर प्रचंड बोलतोय. पण ती कंपनी काय काम करते याची कल्पना? हॅव वी थॉट ऑफ दीज लाईन्स? आपल्या कंपनीच्या किंवा आपल्या भारताच्या कॉर्पोरेट सेक्टरच्या परफॉर्मन्स विषयी कोणालाही शंका नाही. शंका आहेत त्या आपल्या परसेप्शन बद्दल आहेत. मग इथे ही कंपनी का पुढे जाते? ग्लेनमार्क जात नाही, ग्लॅक्सो जात नाही, सिप्ला जात नाही, सन फार्माचा अपवादच आहे, ॲस्टर DM जात नाही, अमृतांजन जात नाही, नारायण हृदयालय जात नाही आणि अचानक हीच कुठं जाते? तर हा पठ्ठ्या आहे, हा भारतात बसतो. त्यानं माझं जेव्हा लक्ष गेलं ना तेव्हा त्यातल्या एका देशाशी त्यानं करार केला. तो म्हणला मी भारतात बसेन
पण तुमच्या देशाच्या गव्हर्नमेंटशी करार करीन. कल्पना करा, हा, गव्हर्नमेंटशी करीन. गव्हर्नमेंट तुमचं क्लायंट असणं ना, म्हटलं तर सुख असतं, म्हटलं तर दुःख असतं. सुख असं असतं की तुमचे पैसे बुडत नाहीत. दुःख असं असतं, बाप जन्मात कोणाचंही सरकार असू दे, बाप जन्मात ते पैसे वेळेवर मिळत नाहीत. माधवराव मान्य करतील, NPSचा 12 वर्षांनी नॅशनल इन्चार्ज होतो, जाम शिव्या खाल्ल्या, त्यांना पैसे दिले नाहीत म्हणून. त्यांनी बिझनेस दिला हे नव्हतं माझं बोर्ड बघत. म्हणून सॅजिलिटी शहाणी झाली, ती म्हणली गव्हर्नमेंट. त्यांनी काय त्या गव्हर्नमेंटशी कॉन्टॅक्ट केला, सगळ्या देशांची नावं नंतर सांगतो, कन्सेप्ट ऐकून घ्या. ते म्हणले तुमच्या देशामध्ये जेवढी हॉस्पिटल्स असतील त्यांचा सगळा रेकॉर्ड, कारण आता कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट सारखे ऍक्ट सगळ्या देशात आहेत, त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा रेकॉर्ड ठेवावा लागतो. ते आम्ही इथे बसून आर्टिफिशियल इंटेलिजन्सने करू, कुठपासनं करू. तो पेशंट त्या हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदा वॉक इन झाला, इथपासून तो मरेस्तो, कारण डेटा लागतो. केव्हाही केस होऊ शकते, इन्शुरन्स क्लेम, मेडिकल क्लेम केव्हाही येऊ शकतो. एखादा कोणतरी चंद्रशेखर टिळक सारखा माथे फिरून निघू शकतो. हे ना, असं नाही झालं. ते म्हणले हे सगळं आम्ही करू. आज त्या कंपनीकडे जगातल्या 17 देशांची कॉन्ट्रॅक्ट आहेत, त्याच्यात 2 कोरिया, इंडोनेशिया, तैवान आणि भूतान आहे. आणि तुमच्या लक्षात आहे की भूतान हा असा गमतीचा देश आहे. भूतान असणं महत्वाचं असतं. ती ट्रॅव्हलिंग प्लेस तर आहेच, पण भूतान फार गणित वेगळंच आहे. बाकीची सगळी जागतिक अर्थव्यवस्था GDPच्या मागे लागते, ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट. भूतान म्हणते असं GDP BDP काय नसतं, ते चाले संतांच्या पलीकडचे आहेत. साले शब्द मला म्हणलाय, संतांना नाही म्हणलेलं, ते आधी स्पष्ट करतो. इथं काय आपलं फार संवेदनशील होत, त्यात माझं आडनाव तर अगदी डेंजर आहे. ते म्हणले ग्रॉस नॅशनल हॅपीनेस इंडेक्सवर आम्ही काम करतो. आपण म्हणतो मी मेडिक्लेम काढलाय, वर्षात किती पैसे मिळतील. म्हणजे आपल्याकडे जाणकार लोक असतात, आपल्या डोंबिवलीत ती उदाहरणं आहेत. तर त्या एकाच कंपनीला 17व्या 18व्या किंवा 19व्या महिन्यात दरवेळेला आग लागते. तोच चार्टर्ड अकाउंटंट सर्टिफाय करतो, तीच इन्शुरन्स कंपनी त्याला पैसे देते. हे असलं काही भूतानमध्ये चालत नाही. कोणाविषयी म्हणतोय ते कळलं, पण तो आजचा विषय नाही. ते म्हणले असं नाही, त्याला जर वारंवार तो रोग होत असेल तर तो का होतो हे मला पाहायचं आहे. आणि सॅजिलिटी सांगितलं, वी आर रेडी टू ट्रॅक अ फॅसिलिटी. दिस इज फॅमिली, दिस इज आर्टिफिशियल इंटेलिजन्स. अच्छा, तुमच्या लक्षात येत आहे. उद्या तुम्ही म्हणले आमच्या देशात यायचं नाही. तो म्हणलाय ना, ट्रम्प पहिल्याच दिवशी म्हणला, ज्या दिवशी रिझल्ट जाहीर झाला त्या दिवशी म्हणला इलिगल इमिग्रंट्स आर नॉट अलाउड, त्याच्यात इंडियन्स इन्क्लुडेड आहे. मग शपथ घेतल्यानंतर डान्स करताना म्हणले की इलिगल इमिग्रंट्स बट विथ अ वर्क परमिट विल बी टॉलरेटेड फॉर दॅट स्पेसिफिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आर यू रिअलायझिंग? हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स फक्त तिथेच लागतो का? कालच्या अर्थसंकल्पामध्ये 2 उल्लेख आहेत की टुरिझमला, म्हणजे हॉस्पिटल झालं, आता हॉस्पिटॅलिटीकडे जातो. एक शब्द पुढे. माझं इंग्लिश बेताच आहे, त्या तात्रे सर पहिल्याच रांगेत बसलेत, फार पंचायत. पण मग हॉस्पिटल मधनं हॉस्पिटॅलिटी मध्ये जातो. आता ते काय म्हणले, 2 नवीन गोष्टी म्हणल्या. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मेडिकल टुरिझम आणि रिलिजियस टुरिझम. रिलिजियस बघतोय आपण, कुंभमेळा, अयोध्या, वाराणसी. म्हणजे हल्ली मी डोंबिवलीत कोणाला फोन केला तर विचारतो, डोंबिवलीतच का कुंभमेळ्यात आहेस? पण घरटी एक जण तरी आहे, जायला माझे काय ना नाही. माझा आडनाव टिळक आहे, माझा देवाधर्मावर विश्वास आहे, हे माहिती असलेली अनेक लोक आहेत तिथं. त्यामुळे इथनं वाराणसी जे पूर्वी मी 1800 रुपये तिकीट काढून जायचं, त्याचं 22,000 तिकीट आहे कालचंच, पुढच्या महिन्यातलं. हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स नाहीये. पण तुमच्या लक्षात येत आहे, इन अ मेडिकल टुरिझम, if I am going to sponsor or suggest a scheme to you, they are going to tag my medical history with my tourism industry. आज इथे होतं की नाही पहा. तुम्ही जर IRCTC वरती वारंवार तिकीट स्वतः बुक करत असाल, मी फार आळशीपणा करतो, माझे एजंट ठरलेले आहेत, मी त्यालाच त्या पिडतो रात्री अपरात्री. तुम्ही त्या साईटवर गेल्यानंतर जर तुम्ही, आता उदाहरण देतो की साधारणपणे काय बाबा त्यांची हिस्ट्री असं सांगते की गेल्या वर्षभरात शेखरने 4 वेळेला 5 वेळेला
शेगावला जाण्यासाठी, म्हणजे मी जातो असं नाही सांगायचं, मी एक आपलं उदाहरण दिलंय, 4-5 वेळेला शेगावला जाण्यासाठी अमरावती एक्सप्रेसला सांगितलंय. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की लोअर बर्थच हवा, ते नसेल तर तिकीट नको. नाव दॅट पॉपअप इज कमिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आता कल्पना करा, त्याच्या ऐवजी जर त्यांनी सांगितलं तर चंद्रशेखर टिळक गेल्या 3 वर्षात 4 वेळा मुन्नारला गेला होता. मुन्नारला गेला त्यावेळेला त्याच्या क्रेडिट कार्डावरती किंवा गुगल पेच्या हिस्ट्रीमध्ये तो याच एका मसाज सेंटरमध्ये जाऊन त्याचे म्हणे गुडघे दुखत होते. आता म्हणे आणि गुडघे दोन्हीला महत्व द्यायला हरकत नाही. आता कुठचे गुडघे कोण बघायला गेलाय? बट दॅट इज आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आता तुमच्या लक्षात आलं मेडिकल टुरिझम कुठेतरी गेला आहे. आय एम नॉट जोकिंग. If we as a country, if we as an economy are able to do it, we are going to earn the money. इथनं 1,26,000 कोटी येणार. रडायचं तर पुष्कळ रडतायत. आज ज्या कोरियामध्ये, कोरिया म्हणलं की साहजिक दक्षिण कोरिया, उत्तर कोरिया विषयी बोलण्याची आपली हिंमतच नाही. आज त्याला आणीबाणी आणल्यामुळे धोका झाला म्हणून काल डिफेन्सचा उल्लेख नाहीये का? विचार करा. पुढचा मुद्दा, काल 2 गोष्टींचा तुम्ही विचार करा. मला म्हणून ते बजेट आवडलं. आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये येणाऱ्या सुवर्ण संधी आपण इथं बसून लक्षात घेऊ शकतो की नाही याचा विचार करू. पण त्या मुद्द्याच्या थोडं पुढे जाऊ. तुम्हाला बराच खाद्य दिलंय, आता पुढच्या मुद्द्यावर जातो. तेवढंच बजेटमध्ये नाही का? डायरेक्ट टॅक्सेसच्या बरोबरीने तुमच्या असं लक्षात आलं असेल की कालच्या बजेटमध्ये कुठेही फॉरेक्स रिझर्व्ह या शब्दाचा उल्लेख नाही आहे, कुठेही तेल या शब्दाचा उल्लेख नाही आहे, वित्तीय तूट या शब्दाचा उल्लेख आहे. कारण इट इज मॅन्डेटरी टू मेक अ मेन्शन. जर चुकून बोलायचं राहिलं तर 2 वर्षापूर्वीचा किस्सा तुम्हाला आठवत असेल की तो पॅरेग्राफ स्किप झाला होता अर्थमंत्र्यांचा, म्हणून त्या खालती बसल्या होत्या. सभापतींना सांगावं लागलं, अहो तू झाला, म्हणजे उठून उभ्या राहिल्या की अहो एक पॅरेग्राफ राहिलाय. ठीक आहे, हे ह्युमन एरर आहे. अहो सोपं नाही हो. 1.5 तास असं कॅमेरा क्लिअर मध्ये राहत आपली साडी सांभाळत कालच्या अर्थसंकल्पाचं महत्व असेल. त्यामुळे बघा 8 वर्षात पहिल्यांदा अर्थमंत्र्यांच्या साडीपेक्षा त्या काय म्हणल्या याची चर्चा झाली. अहो तो एकमेव आपल्या भारताच्या पार्लमेंटमध्ये किस्सा, इतिहास असतो किंवा घटना असते जेव्हा पंतप्रधान बाजूला बसले असले तरी 1.5 तास फक्त आपल्यावरती कॅमेरा असतो. त्याची सुद्धा सवय असावी लागते हो. तो 4.4 आणि 4.8चा गेम बघू आणि मी थांबेल. पण त्याला काही वेळ लागेल एवढं लक्षात घ्या. नाही तर काय पुन्हा पुढचं 40वं वर्ष आहे तेव्हा बोलावलं नाही म्हणजे काय करू? शेवटी मला माझ्याही अर्थाचा संकल्प सोडावा लागतो. कारण मराठीमध्ये संकल्प सोडणं यालाही रिलिजियस टुरिझम म्हणतात. हॅव यू रिअलाइज्ड की जसा डिसइन्व्हेस्टमेंटचा उल्लेख नाही तो जाणीवपूर्वक नाहीये का? आर वी कीपिंग आवर क्लेम्स क्लोज टू आवर चेस्ट? पहा, मी मगाशी म्हटलं की रिसर्च वरती प्रदेश आहे, मेडिकल टुरिझम वरती आहे. योगायोग असतो का हो? बाकी कुठचीही चर्चा नाही आणि एकदम ऑल ऑफ ए सडन तो पॅरेग्राफ मध्ये वाक्य येतं की इन्शुरन्स मध्ये 100% फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट येईल. आलं कुठून? Am I suggesting something from that? ह्यातलं राजकारण लक्षात घ्या. कल्पना करा, आता मोदी सरकार येथे राहू द्या, माझं काही म्हणणं नाही आणि मी नाही म्हणलं म्हणून काय ते जाणार नाहीये. जस्ट एक क्षणभर मनाशी कल्पना करा की काल मोदी सरकारचे अर्थमंत्री म्हणून अर्थसंकल्प मांडताना निर्मला सीतारामन असं विधान करतात की इन्शुरन्स क्षेत्रामध्ये 100% थेट विदेशी गुंतवणूक, मराठीत सांगायचं म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट घेऊ. कोण काय बोललो नाही. जस्ट क्षणभर कल्पना करा, मनमोहन सिंग याच्या ऐवजी पंतप्रधान आहेत, पी चिदंबरम अर्थमंत्री आहेत आणि ते असं विधान करतात. तर आज काय गंमत जम्मत असते की नाही? काय मुंबई तरुण भारतची विवेक पुढच्या आठवड्यात आल्यास, पण त्यांचा आज आलेला मजकूर 3 आठवड्यांनी येतो, त्यामुळे कदाचित त्याच्या वेळच्या आठवड्यामध्ये काय वेगळी अश्विनी आणि कविता असते. असं जर असतं तर आज ती सूचना किंवा घोषणा परत येण्याची काय कारण असू शकतात? कारण ह्याची चर्चा 2016 पासूनच्या अर्थसंकल्पामध्ये आहे, पण आजपर्यंत ते केलं नव्हतं. इज इट अन इंडिकेशन
की जर ऑगस्ट मधले पेपर्स काढून पहा, स्नेहल मॅडम पहिल्या रांगेत बसल्यात, इरेडाचं एक सर्क्युलर आहे की henceforth if you are going to take a one single premium insurance policy spanning for more than 2 years, at least to some extent it should. आता गव्हर्नमेंट इंग्लिशमध्ये शुड म्हणजे मस्ट असतं हे नको मी सांगायला, ग्रामरमध्ये ते बसत नाही, पण सरकारी इंग्लिशमध्ये बसतं. इट शुड हॅव सम कोरिलेशन विथ मेडिक्लेम और मेडिकल इन्शुरन्स. इज इट अन इंडिकेशन की आपल्याकडे 4 जनरल इन्शुरन्स कंपन्या आहेत, त्या प्रत्येकामध्ये एक डिव्हिजन किंवा सबसिडियरी अशी आहे की जी फक्त मेडिकल इन्शुरन्स पाहते, पण 100% मालकी केंद्र सरकारची आहे. त्यामुळे डिसइन्व्हेस्टमेंट नाहीये, इट्स अ ट्रान्सफर. ताटातलं वाटीत, वाटीतलं ताटात वगैरे अशी काहीतरी म्हण होती. आता ताटही नसतात ना, वाटीही नसते, आता पार्सल मधनच खायचं असतं, त्यामुळे ही व्याख्या चुकीची आहे. पण इज इट अन इंडिकेशन दॅट LIC इज गोइंग टू टेक ओव्हर these 4 or 2 of them in next 6 weeks? Is it not a disinvestment to some extent? Can LIC claim that? जर पुढच्या 3 आठवड्यामध्ये LIC न पॉलिसी होल्डरना जरुरीपेक्षा जास्त बोनस दिला तर इज इट अ इंडिकेशन दॅट LIC इज प्लॅनिंग समथिंग? 4.8 4.4 क्लिअर, 1,26,000 कोटी कुठनं आले ते कळलं. त्याच्यात पैसा कोणाचा ढिला होणार आहे? केंद्र सरकारचा होणार आहे. मग असा जर करायचं नसेल तर LICचे आता 31 मार्चला येणाऱ्या निकालाकडे मी लक्ष ठेवीन की नाही, आणि म्हणून म्हणलं की कन्सेप्ट म्हणून याचा विचार करा. मोजक्या इंडस्ट्रीना हात लावला पण तो एंड टू एंड लावला, याचे फायदे होतील का याचा विचार करू. शेवटचा मुद्दा, कारण मी तुम्हाला कबूल केलाय की मी कमी वेळ बोलेन, कारण माताजीच 75 मिनिटं बोलल्यात. आणि लोकमान्य टिळकांनी घालून दिलेला संकेत असा आहे, त्यांनी लरा पांगारकरांना सांगितलं होतं की कुठचाही व्याख्यानात्मक कार्यक्रम एंड टू एंड डोक्यावरनं पाणी 1.5 तास चालावं. आणि माझं घड्याळाकडं लक्ष आहे. हॅव यू रिअलाइज्ड की कालही जुनी टॅक्स सिस्टम रद्द करू असं त्या म्हणलेल्या नाहीत, पण ती आता इतकी इररेलेव्हंट करून ठेवली आहे की जयंतराव मान्य करतील. तसंही गेल्या वर्षी जी टॅक्स रिटर्न्स फाईल झाली त्याच्यात 50%हून जास्त न्यू टॅक्स सिस्टम मध्येच झाली होती. काल जेव्हा ते या स्लॅबला इतके, या स्लॅबला इतके, या स्लॅबला इतके, या स्लॅबला इतके असं आलं, तेव्हा तो एकच शब्द त्या 2दा म्हणल्या. काय त्या पाणी बिणी प्यायल्या नव्हत्या मध्ये. आपल्याला माहिती आहे महिलांची डायलॉग बाजी काय असते, त्या एकच म्हणल्या, ऑल दीज टॅक्स कन्सेशन्स आर ऍप्लिकेबल अंडर न्यू टॅक्स सिस्टम. म्हणजे आता जयंतरावांना विचारलं पाहिजे 31 जुलै 2025 झाल्यानंतर ते 50%चं 60%च्या पुढे गेलं का? कारण पुढच्या वेळच्या आठवड्यातला इन्कम टॅक्स ऍक्ट घेतल्या कशाचीही चर्चा करणार नाही. प्रश्न हा आहे, तुम्ही आणि मी काय करायचं? गेली 40 वर्ष शेअर बाजाराशी, गुंतवणूक क्षेत्राशी, अर्थकारणाशी यथाशक्ती यथामती कॉन्ट्रीब्यूट केलंय. त्याच्या अधिकारावरती या विषयावरती बोलतो. पूर्णपणाने मोकळेपणाने सांगतो की तुमचं मत माझ्यापेक्षा पूर्णपणाने वेगळं असू शकतं, अँड आय रिस्पेक्ट दॅट. आत्तापासून 2 फेब्रुवारी 2025 पासून तर प्रत्यक्ष ते अंमलात येतो, कारण निदान आत्ता सुरू असलेल्या आर्थिक वर्षाचा टॅक्स रिटर्न 101% मला ओल्ड टॅक्स सिस्टम मध्ये भरता येणार आहे. मी रिटर्न भले जुलैपर्यंत भरेन, पण आर्थिक वर्ष 31 मार्चच्या आत संपणार आहे. तुमच्या लक्षात येत आहे का की कालच्या संपूर्ण अर्थसंकल्पामध्ये इन्कम टॅक्सचा फक्त विचार आहे. शॉर्ट टर्म किंवा लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स हा शब्द एकदाही आलेला नाही. सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स हा शब्द एकदाही आलेला नाही. डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन टॅक्स हा शब्द एकदाही आलेला नाही. इंटरेस्ट इन्कम आणि त्याच्यावरचा TDS हा शब्द आलाय, पण एक्झम्पशन आणि सिनियर सिटीजन्सचं लिमिट इंटरेस्ट इन्कम करता वाढलंय, डिव्हिडंड इन्कम करता वाढलं नाही. 8 वर्ष एका क्षेत्रात काम केल्यानंतर कितीही निर्बुद्ध मनुष्य असला तरी त्याला यातल्या खाचाखोचा कळतात. त्यांचं नाव निर्मला आहे, निर्बुद्ध नाही.
Is she indicating that this is the right time that you should sit back and take call of your things? आपण सगळी येडी माणसं आहोत इथं बसलेले, मध्यमवर्गीय सुसंस्कृत, म्हणजे काय मिळतं मला माहिती नाही, पण आहोत. त्याचं पुढचं वर्णन आहे पापभिरू. आईला इतका दुसरा घाणेरडा शब्द नाही मराठी. पापभिरू म्हणजे काय, की ज्याची कर चुकवायची इच्छा आहे पण हिंमत नाही, त्याला पापभिरू म्हणतात. आपल्याकडं कन्फर्म रिझर्वेशन असतं, तो टीसी बोगीत चढल्यानंतर तो माझ्यापर्यंत येईस तोरच मी 2दा तिकीट चेक करतो. त्यामुळे मला ते मोबाईल वरती नाही चालत. माझी पोरं ओरडतात, अरे म्हणलं त्या गाडीत नेटवर्क आलं नाही तर तो प्रिंट आउट बरा, आधार बिधार काढून, अरे त्याला येऊ दे ना. असे होत की नाही. प्लीज सिट बॅक अँड टेक अ स्टॉक. आपण नोकरी करणारी माणसं, आपल्यामध्ये फार थोडी माणसं बिझनेसमॅन आहेत. कुलकर्णी होते, ते उठून गेले मी असं काहीतरी बोलेन म्हणून. ते जाऊ द्या, तो आजचा विषय नाही. इन दॅट केस माझे प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे गेलेत. इन दॅट केस माझं सेकंड होम इंटरेस्ट लोन गेलंय, होम लोनवरचे इंटरेस्ट गेलंय. बरं, आमची मुलं परदेशात जाऊन शिकतात, काय करतात माहिती नाही, पण शिकतात. माझ्या अनुभवावरनं सांगतो, सालं तिथे जे शिकतात ते सोडून बाकी सगळ्या क्षेत्रात तिकडे येऊन करिअर करतात. ते बापाला चुना लावायला मात्र तिथं जातात. ती जाऊ देतात, व्हायचं ते होऊन गेलं. त्या एज्युकेशन लोनवरचा इंटरेस्ट मला ओल्ड टॅक्स सिस्टम मध्ये मिळतो, न्यू टॅक्स मध्ये यातलं काही नाही. तो एक वेगळा भाग आहे, ते तुमच्या त्या वेळच्या टॅक्स रिटर्न वरती अवलंबून आहे म्हणून तिथं जात नाही. पण थोडक्यात ते टॅक्स सेव्हिंग स्कीम नावाची जी भानगड आहे, आपण किती इमाने इतबारे त्याच्यात पैसे गुंतवलेत का नाही. संदीप नाही या ना इथे, तो प्रायोजक असला तर साला पंचायत व्हायची, पुन्हा बोलवायचा नाही. तर त्याला माहिती हो माझी त्याच्याचकडे आहे. मग मी त्याला एवढंच सांगतो की नाही, मला कॅनेरा रुईबोकोच्याच टॅक्स सेव्हिंग स्कीम मध्ये पैसे गुंतवायचे. तो म्हणतो ना ही पण घ्या ना. म्हटलं मी तुझं टार्गेट पूर्ण करायला टॅक्स सेव्हिंग स्कीम नाही करते, मला रेट ऑफ रिटर्नही लागतो. बाबा आपल्याला पैसे लागतात, पैसे मिळवायला मला जाम आवडतं, कारण मुळात मला खर्च करायला आवडतं. हे गव्हर्नमेंट हेच सांगतंय. तिसरी डिमांड काय आहे, हे माझं वर्णन नाही, अर्थव्यवस्थेचं वर्णन आहे. मग इन दॅट केस इज इट अ टाइम फॉर 2nd of February 2025 to 31st of March 2025 की बाकी काही नाही. जे संदीप सारखे, आमच्या मंदार सरांसारखे जे कोण तुमचे इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट असतील, जे कोण असावे ते, मी काय संदीपचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून उभा नाही, आमचं काही कॉन्ट्रॅक्ट नाही. तो जे तुम्हाला स्टेटमेंट देतो, कॅन आय गो इन टू दोज डिटेल्स? यू नॉट आय. त्याला विचारलं, अरे मला स्टेटमेंट देतो काय? फटाकन जातो बॅक ऑफिसला आणि सांगतो चंद्रशेखर टिळक, अमुक स्कीम, अमुक युनिट, अमुक एनएव्ही. ते शेवटी गेन दिसला की मी खुश. ते चांगलंच असतं स्टेटमेंट, बाकी काही नाही. तरी असं कन्व्होकेशन सर्टिफिकेट वरचे वर करावं, घरी शिव्या पडल्या तर बॅक एवढा पैसा झालाय असं सांगता येतं. प्लीज गो इन टू दोज डिटेल्स, इफ नॉट फॉर एनिथिंग एल्स, ॲटलिस्ट फॉर द टॅक्स सेव्हिंग स्कीम. कारण जेव्हा मी म्युच्युअल फंडच्या टॅक्स सेव्हिंग स्कीम मध्ये पैसे गुंतवतो त्यावेळेला त्याला 3 वर्षाचा लॉक इन पिरियड आहे. मी जेव्हा बँकांच्या टॅक्स सेव्हिंग स्कीम मध्ये पैसे गुंतवतो तेव्हा त्याला 5 वर्षाचा लॉक इन पिरियड आहे. मग मी आज जर 2 फेब्रुवारी 2025 ला बोलत असेल तर 2 फेब्रुवारी 2022 किंवा त्याच्या आधी ज्या टॅक्स सेव्हिंग स्कीम म्युच्युअल फंड मध्ये मी पैसे गुंतवले आहेत त्याचा लॉक इन पिरियड संपला आहे. म्हणजे आता मी त्यातनं बाहेर येऊ शकतो. त्याच्या आधी आलं तर कायदा असं सांगतो, कायदा की गव्हर्नमेंट इज फ्री टू चार्ज यू इन्कम टॅक्स ऑन दॅट. कठो म्हणला तुम्ही तत्व नाही पूर्ण केलेलं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि इन्कम टॅक्स अशा पद्धतीनं काम करतं, यावर माझा विश्वास ठेवा. तुमच्या मागं हात धुवून लागतात ना तेव्हा हे असं सगळं बाहेर येतं. कारण मी अशा पोस्टवरती होतो की मला माहिती आहे की इन्कम टॅक्सचा नियम असा आहे की एकदा जर फाईल स्क्रुटिनीला गेली तर पुढची 3 ते 4 वर्ष जात नाही. तिच्या आईला माझी फाईल दरवर्षी जायची आणि ते म्हणायचे ह्यानं कमी टॅक्स, आपलं जास्त टॅक्स भरलाय, बरं झालं हा क्लेम नाही करत आहे, रिफंड द्यावा लागेल. कॅन आय डू दिस थिंग? ज्या 1 फेब्रुवारी 2022च्या 2 फेब्रुवारी 2022च्या आधी मी ज्या टॅक्स सेव्हिंग स्कीम म्युच्युअल फंड मध्ये पैसे गुंतवले आहेत आणि त्याचा रेट ऑफ रिटर्न मला सॅटिस्फॅक्टरी वाटत नसेल, सॅटिस्फॅक्टरी काय वाटायचं तुमचा प्रश्न आहे. ते लव्ह मॅरेज सारखा आहे, कोणाला कोण सुंदर दिसावं हे सब्जेक्टिव्ह आहे, त्याच्यावर टॅक्स नाही. Can I withdraw that money? There is every likelihood that next budget may charge me for LTCG, STCG at a higher rate. यावेळेला मेन्शनच नाहीये.
तर जे संदिग्ध ते चांगलं असं म्हणायला काय हरकत आहे. आपण म्हणतो की नाही फुकट ते पौष्टिक. कॅन आय डू द सेम थिंग? हे बँकांनी करू नाही, किंवा जर बँकांवर असं प्रेशर आलं तर ते त्यांना सस्टेन करता यावं म्हणून आत्ताच्या बजेटमध्ये बँकिंग प्रोव्हिजन्स आहेत का याचा विचार करा. म्हणजे एबीपी माझाचं सेशन संपवून उठताना मी सचिन सावंतना म्हटलं तर काँग्रेसचे प्रवक्ते आहेत, अभ्यासू आहे. म्हणजे भालचंद्र मुणगेकर, रत्नाकर महाजन नंतर ज्याच्या बरोबर बोलता येतं 1 to 1 असा सचिन आहे. सचिनला म्हटलं, सचिन मागाचे 15 मिनिटं सोडून दे, मी कल्पना करू शकतो तुला विधान परिषदेत परत जायचंय, त्यामुळे तुला आरडाओरड केलीच पाहिजे. तर म्हटलं खरंच सांगू द्या कशावरती ओरडणार? म्हटलं काहीच नाहीये. त्यामुळे आता ह्याच्या पलीकडे फार काही होईल असं वाटत नाही. बट इज इट अ टाइम फॉर मी टू रिव्ह्यू माय पोर्टफोलिओ? आणि याचं उत्तर हो आहे. आणि म्हणून म्हणलं की हा संकल्पनांशी खेळणारा अर्थसंकल्प आहे. राजकारण आहे, पुष्कळ आहे, 1000% आहे. पेट्रोल नावाच्या वस्तूचा काल अख्ख्या अर्थसंकल्पात उल्लेख नाहीये. डॉलर आणि रुपी कन्व्हर्जन याचा कुठेही उल्लेख नाहीये. रिझर्व्ह बँक इज ऑन रेकॉर्ड सेइंग ऑन 2 डिसेंबर 2 months प्रायर टू द बजेट, तेव्हापासून माझा रुपया डॉलरच्या तुलनेमध्ये खाली येतं. आणि रिझर्व्ह बँक सेज दॅट बिग बॉस आय एम नॉट गोइंग टू सपोर्ट रुपी vis-a-vis डॉलर. आणि डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथविधी होतो आणि तिसऱ्या दिवशी रिझर्व्ह बँक पंप्सी न मनी. हा काय योगायोग असतो? आता इन्कम टॅक्स मध्ये स्टॅबिलिटी आल्यानंतर काल सूचना होते की पेन्शन बोर्डाची स्थापना करू. शेवटचा मुद्दा, ही कुठून आली? ही कम्प्लिटली राजकीय घोषणा आहे असं म्हणलं तर विश्वास ठेवाल? कळकळीची विनंती करतो, चंद्रशेखर टिळकवर नका विश्वास ठेवू, पण तो तुमचा ऑप्शन आहे. पण ह्या चंद्रशेखर टिळकनं सुदैवानं किंवा दुर्दैवानं निवृत्त व्हायच्या आधीची 12 वर्ष NPSचा नॅशनल इन्चार्ज म्हणून काम केलंय. त्यामुळे आय डू नो फर्स्ट हँड हाऊ द पॉलिसी टेक्स प्लेस. का कुठचीही कॅपिटल मार्केट रिलेटेड इन्व्हेस्टमेंट नाहीये? का कुठचीही स्कीम नाहीये? का कुठेही डिसइन्व्हेस्टमेंट नाहीये? का LICचा उल्लेख नाहीये? याचं कारण तिथं आहे. गेल्या वर्षभरामध्ये आपल्या देशातल्या 6 राज्यांनी, ज्याच्यात आपला महाराष्ट्रही आहे, घोषणा केली आम्ही NPSच्या बाहेर येऊ. कल्पना करावं, महाराष्ट्रातलं उदाहरण सांगतो. 2010 पासून महाराष्ट्र NPS मध्ये आहे. अग्रीमेंट नंतर सही केलाय, पण विथ रिट्रॉस्पेक्टिव्ह इफेक्ट आहे. मीच सिग्नेटरी आहे NSDL कडनं. म्हणजे गेली 15 वर्ष किमान 2 लाख कर्मचाऱ्यांचा दर महिन्याला त्यांची कॉन्ट्रीब्युशन आणि राज्य सरकारची कॉन्ट्रीब्युशन NPS मध्ये आली आहे. त्याच्यावरचं ऍप्रिसिएशन आलंय. आज जर महाराष्ट्राला मान्य करायचं असेल केंद्र सरकारला किंवा PFRDAला की हो महाराष्ट्र जाऊ शकतं, असं तर नाही ना करता येणार की मीही महाराष्ट्र सरकारचा एम्प्लॉई आहे. समजा आता नाहीये, कोणाचाच नाही, आणि मी कधीही महाराष्ट्र सरकारचा एम्प्लॉई नव्हतो, पण समजा मी आहे, मंदार सर आहे, तर सरकार असं नाही ना सांगू शकत की टिळकांना आज पैसे दिले, मंदार सरांना उद्या दिले. सरकारी कर्मचाऱ्यांच्या एकूण गुंतवणुकीच्या किमान 75% वाटा GSEC आणि कॉर्पोरेट बॉन्ड मध्ये येतो. इतकं रिडम्शन बाजाराला सहन करायचं असेल तर मला डेफिसिट कंट्रोल मध्ये ठेवावा लागेल, म्हणून ह्याची सूचना नाही येणार. मग येणाऱ्या काळामध्ये पेन्शन प्रॉडक्ट स्पेसिफिक म्युच्युअल फंड आले तर मग आपण संदीपला सांगू अर्थसंकल्पानंतरची गुंतवणूक असोसिएशन ठेवू म्हणून. गमतीचा भाग सोडा. मग इथं तुम्हाला LIC उपयोगी पडेल का? लक्षात घ्या, केंद्र सरकारनं करोनाचा सामना करण्यासाठी निर्मलाजी सीतारामन यांनी अत्यंत चांगल्यापणाने आवाहन केलं. हे आवाहन हा शब्दच गमतीचा आहे. अर्थमंत्री आवाहन बिवाहन नाही करत, ते आव्हानच देतात. पण घरातली पत्नी जास्त काम करून घ्यायची असले की ऐकलं का असं प्रेमानं म्हणते, तसंच असतं ते. आणि त्यांनी असं केंद्र सरकारच्या अर्थमंत्री या नात्यानं सरकारी कंपन्यांना सांगितलं की वर्षाच्या शेवटी फक्त डिव्हिडंड देऊ नका, आधेमध्ये ज्याला आपण इंटेरिम डिव्हिडंड असं म्हणतो ते द्या. LICनं दिला नव्हता, स्टेट बँकेनं दिला नव्हता, कारण LIC आणि SBIला सरकार लागत नाही. सरकारला LIC आणि SBI लागतात. हे नातं कसं आहे माहितीये का? TCSनं
आत्ता डिसेंबरच्या अखेरीला 10 रुपये इंटेरिम आणि 66 रुपये स्पेशल दिलं. मंदार सर आणि प्रबोध मान्य करेल. मी तुम्हाला ऑगस्ट पासून सांगत होतो डिसेंबरमध्ये स्पेशल डिव्हिडंड मिळणार. मला काही माधवराव जोशींनी कानात येऊन नव्हतं सांगितलं. But it was very clear that Tata consumer is going to buy something. Tata Son needs some money for it, and TCS is a paying cow. Is it the same role being played by LIC and SBI? म्हणून कमर्शियल बँकांविषयी काल रिकॅपिटलायझेशनची बातमी आहे का, कुठचे शेअर घ्यायचे हे तुमच्या नकळत सांगून गेलो आहे. म्हणून म्हणलं हा संकल्पनात्मक अर्थसंकल्प आहे. शेवटी एक लक्षात, त्यांना जे सांगायचं होतं, त्यांना जे करायचं होतं ते केलं. तुम्ही आणि मी काय करणार हा प्रश्न आहे. राजकारण आहे का? 2000% राजकारण. मला पूर्णपणाने असं वाटतं की होय, अर्थसंकल्प 2025-26 या आर्थिक वर्षासाठी आहे, पण सरकार तुम्हाला क्लिअर कट सांगताय की डिसेंबर 2026 किंवा जानेवारी 2027 मध्ये लोकसभेच्या निवडणुका आणि विधानसभांच्या निवडणुकांना तयार राहा. या मार्गातनं मला डेफिसिट कमी ठेवायचा आहे. मग एक देश एक निवडणूक, याला एक देश एक अर्थसंकल्पची दिलेली ही साथ आहे का याचा विचार करा. हे राजकारण आहे, त्यात गैर काहीच नाही. खरं सांगायचं म्हणजे दरवेळेला अर्थसंकल्पामध्ये नवीन काहीतरी द्यावं लागत असेल तर मुळातली आपली गणित चुकलीत असा त्याचा विचार करायला लागेल का. ते मध्यम वर्ग वगैरे सगळं ठीक आहे, आपली मतं घेऊन झालीत, विधानसभा होऊन गेलेत, लोकसभा होऊन गेलेत, आपल्याकडच्या निवडणुका झाल्या काय न झाल्या काय आपल्याला काहीच फरक पडत नाही, त्यांनाही फरक पडत नाही. ज्या काही विधानसभा राहिलेत त्यांना केंद्र सरकारला त्याहून फरक पडत नाही. मग तरीही हा अर्थसंकल्प काय येतो याचा विचार करो. वी आर एनकॅशिंग समथिंग. ते कशाच्या जोरावर आहे? ते डिफेन्स एक्सपोर्टच्या जोरावर आहे, ते स्पेसच्या जोरावर आहे, ते एज्युकेशनच्या जोरावर आहे. आणि या सगळ्याला एकत्र आणण्याला शब्द स्किल डेव्हलपमेंट हा आहे. हा उल्लेख जाणीवपूर्वक केला. मगाशी माझी ओळख करून द्यायच्या आधी जे सांगितलं गेलं की गेल्या वर्षभरामध्ये माझे आजचे आयोजक, खरं म्हणजे गेल्या अनेक वर्षांचे आयोजक, टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं केलेल्या उपक्रमातनं पहिल्या भागावरती सोफ्यावरती बसलेल्या हम कार्यकर्त्यांच्या, हम ट्रस्टच्या कार्यकर्त्यांना दिलेले पैसे, ही जशी सर्वांगीण संकल्पना आहे अर्थसंकल्प तसा आहे. ते मध्यम वर्ग वगैरे सोडा, त्याला जार्गन असं म्हणतात. आणि त्याच्या इतकी बकवास जार्गन कुठची नाही. आपण सगळे त्या कॅटेगरीतले असलो तरी. श्रीम माट्यांचा एक जुना लेख आहे, त्याच्यात ते श्रीम माटे असं म्हणले ते की अर्थकारणामध्ये, समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये मध्यम वर्ग नावाची अशी कोणतीही संकल्पना नसते. श्रीमंतांना जे आपले वाटत नाहीत आणि ज्यांना गरीब आपले वाटत नाहीत त्या मधल्या त्रिशंकुला मध्यम वर्ग असं म्हणतात. ते ओरडतात, प्रत्यक्षात ते काम करीत नाहीत. अगदी बरोबर तसंच झालंय का नाही? प्रश्न हा आहे, त्या 12 लाखामध्ये अगदी मोकळेपणाने मान्य करू की आत्ता इथे जे बसलेले 300-325 जण आहेत, आयला आपल्यापैकी किती जण त्या 12 लाखाच्या उत्पन्नात आहेत? या परिस्थितीमध्ये अगदी शेवटच्या मुद्द्याकडे जाऊन थांबतो. या अर्थसंकल्पाचा विचार करत असताना, आणि मला जाणीवपूर्वक हा मुद्दा शेवटी घेतोय, मगाशी तिथफेर येऊन मागे फिरलो होतो. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये केवळ संरक्षण, केवळ अवकाश, केवळ आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे तर मुद्दे आहेतच. कारण हे माझे येणाऱ्या काळातले इकॉनॉमीचे रेव्हेन्यू अर्नर आहेत. हे कशाच्या जोरावर केलं? मी कुठच्याही कॉर्पोरेटचा ब्रीफ घेऊन हातामध्ये उभा नाही, पण ज्या वेळेला आपण पेपरमध्ये असं वाचतोय, कुठच्या वाचतोय हे सांगायची आवश्यकता नाही, मुद्दा सांगितल्यावर लक्षात येईल की थेट कर किंवा डायरेक्ट टॅक्सेसमध्ये पर्सनल इन्कम टॅक्सचं कलेक्शन कॉर्पोरेट टॅक्सपेक्षा जास्त आहे. हो, गोष्ट खरी आहे. त्यांना जेवढा प्रॉफिट होतोय तेवढा ते डिव्हिडंड देत नाहीयेत आणि तेवढा ते टॅक्सही देत नाहीयेत. ही गोष्ट खरी आहे. पण ते पुढच्या प्रोजेक्टमध्ये पैसे गुंतवत असतील तर त्याचं चॅनलायझेशन यंदाच्या बजेटमध्ये आहे का याचा विचार करा. बिकॉज आय नीड इट. मग याचा सगळ्यात मोठा आणि थेट फायदा कोणाला होऊ शकतो याचा विचार करू.
whether basic engineering is the result of it. मग येणाऱ्या काळामध्ये आपल्या देशातल्या बेसिक इंजिनिअरिंगची कंपनी, आता मंदार सर मनापासून हसतील, ज्या वेळेला 90 तासांची चर्चा सुरू झाली होती, मी माझ्या पेड इन्व्हेस्टमेंट ऑनलाईन ट्रेनिंग सेशनमध्ये म्हणलं तर जेवढे पैसे असतील तेवढे लार्सन टुब्रोचे शेअर घ्या. हे बजेट लार्सन टुब्रोला समर्थक आहे की नाही? बिकॉज दॅट इज इन टेक्नॉलॉजी, दॅट इज इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आता तुमच्या लक्षात आलं कालच्या ज्या घोषणेमध्ये, अर्थसंकल्पामध्ये, त्याचा मॉनिटरी इम्पॅक्ट काही नाहीये, पण त्याचा प्रोसिजरियल इम्पॅक्ट आहे. मर्जर ॲक्विजिशनची झालेली चर्चा ती या पार्श्वभूमीवर आहे का? लार्सन टुब्रो, टाटा ग्रुप ज्या पद्धतीने आपल्या इंटरनल ॲक्टिव्हिटीचं रिकन्सॉलिडेशन करत असतं, टाटा स्टील 9 कंपन्या स्टीलच्या एका ठिकाणी, एअर इंडिया आणि विस्तारा मर्जर होत आहे. येणाऱ्या काळामध्ये कन्झ्युमर गुड्समध्ये होऊ शकतं, फायनान्समध्ये ऑलरेडी झालंय. इज इट हॅपनिंग विथ लार्सन टुब्रो ॲज वेल? मी रेकमेंड नाही करत आहे, बट जस्ट कन्सिडर. मग आता मला लाईफ इन्शुरन्स आणि जनरल इन्शुरन्स, लाईफ इन्शुरन्स आणि मेडिकल इन्शुरन्स, टेक्नॉलॉजी आणि स्पेस, डिफेन्स आणि एक्सपोर्ट, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एनर्जी. कालच्या बजेटमध्ये ज्याचं सगळ्यात जास्त अलोकेशन वाढलंय ते एनर्जी सेक्टर आहे. मंदार सर, प्रमोद, साने सर मान्य करतील. मी गेले 7 महिने सांगतोय या 4 स्क्रिप्टवरती लक्ष ठेवा. हॅव यू रिअलाइज व्हॉट हॅज हॅपन? जुलै 2024 मध्ये हे सरकार सत्तारूढ झालं, आरडाओरड नाही झाली का? अशा गोष्टींची आरडाओरड करूनच चालत नाही. मला माहिती आहे, मी स्ट्रॅटेजीला वर्षानुवर्ष काम केलंय. मी जर आरडाओरड केली असती तर बापजन्मात मला हर्षद मेहता आणि केतन पारेख मिळाला नसता. हॅव यू रिअलाइज्ड? हा, म्हणजे आपण डोंबिवलीकर म्हणू शकतो की गेल्या 5-6 महिन्यात दररोज संध्याकाळी 6 ते 6:15 आपले लाईट जातात. मी माझ्या मुलाला म्हटलं की तिन्ही सांजेचा काळोख आणि प्रकाश दोन्ही तुला कळावं याची MSCB न घेतलेली ती काळजी आहे. लगेच जनरेटर ऑन करू नकोस. बट जोक्स अपार्ट, हॅव यू रिअलाइज्ड? कालच्या मध्ये एनर्जी म्हणण्यापेक्षा लॉजिस्टिक असा शब्द आला आहे. इज इट एक्सपोर्ट ओरिएंटेशन? काल ॲग्रिकल्चर हा शब्द नाही आलेला, पण हॉर्टिकल्चर हा शब्द आलाय, सेरिकल्चर हा शब्द आलाय, फ्लोरिकल्चर हा शब्द आलाय, होमस्टे हा शब्द आलाय. हे कुठं चालतं? आणि म्हणून ज्यांनी काल मला ABP माझ्यावर पाहिलंय त्यांच्या लक्षात आलं असेल, आणि माझा मुद्दा बरोबर होता, कारण माझ्याबरोबर काल 2 कृषी तज्ज्ञ होते. आमची सेशन ऑफलाईन आम्ही गेल्या म्हणले, मानलं तुला बरोबर कळलंय. म्हणलं थँक्यू व्हेरी मच. इगो सुखावलाच, नाकारत नाही, पण ती कन्सेप्ट सांगतो आणि थांबतो. लक्षात घ्या, आपल्या देशामधला ॲग्रिकल्चर एक्सपोर्ट वाढवायचंय, कारण आपण काही मालांमध्ये नंबर 1चे उत्पादक आहोत, पण आपण त्याच्यापेक्षा जास्त ग्राहक आहोत. या बाबतीत आपली स्थिती अमेरिकेसारखी आहे. अमेरिकेचं कसं होतं की अमेरिका त्याच्यात काय आपल्यासारखं तेल होतच नाही असं नाही. आपल्या टोटल ऑइल डिमांडच्या फक्त 2.48% तेल आपण निर्माण करतो. अमेरिकेचं तसं नाहीये, पण अमेरिकेचं ऑइलचं कन्झम्पशनच इतकं आहे की इट इज नॉट सफिशियंट फॉर देअर डिमांड, आणि म्हणून त्यांनी OPEC मध्ये इन्व्हेस्ट केली होती. आर वी रिप्लिकेटिंग दॅट मॉडेल विद इन द कंट्री? फ्लोरिकल्चर कुठे होतं? सेरिकल्चर कुठे होतं? हॉर्टिकल्चर कुठे होतं? मगाशी मी म्हटलं तो विनोद म्हणूनही घ्यायला हरकत नाही, देशपांडे नव्हे, की नशीब बिहारमध्ये समुद्रच नाही. पण याच राज्यांमध्ये आपण नवीन रेल्वे नेली. मणिपूर कॉन्ट्रीब्युट्स मोर दॅन 5% ऑफ माय फ्रूट एक्सपोर्ट. नागालँड कॉन्ट्रीब्युट्स मोर दॅन 3% ऑफ माय एक्सपोर्ट. इफ आय हॅव टू इन्क्रीज होमस्टे, जयंतराव आणि देशपांडे सर मान्य करतील की काश्मीरला पर्याय नाही, मग त्याला मला एनर्जी लागेल की नाही? कुठनं आणणार? मी बाहेर जर आरडाओरड केली तर मी माझ्या तोंडाने माझ्या धोक्याच्या जागा दाखवीन की नाही?
म्हणजे सगळा ब्लॅकआउट आहे आणि मीच एकटा माझ्या दिवात नाही, मला देशातला ब्लॅकआउट मान्य नाही म्हणून मेणबत्ती लावली तर येड्या मी पण मरीन आणि दुसराही मरेल, तसा एका विचार करा ना. आणि जुलै 2024 मध्ये तय केले. सरकार नवीन स्थापन झालं, काश्मीरच्या निवडणुका व्हायच्या होत्या. केंद्र सरकारनं जम्मू, श्रीनगर आणि लेह लडाख पूर्ण जबाबदारीने हे विधान करतो, रेकॉर्ड होते तरी करतो. केंद्र सरकारनं या तिघांना असं सांगितलं, कॅन यू एनहान्स युअर एनर्जी. तिथल्या इलेक्ट्रिसिटी बोर्डाने हात वर केले. त्यावेळेला हे नाही आम्ही करणार, कारण फुकटचं घ्यायची सवय झाली ना, आम्ही नाही करणार. आणि वरती ओरडा काढा करणार, केंद्र सरकार आमच्यासाठी काय करत नाही. तर हे बाप आहेत लोक, हे बाप आहेत लोक. अमित शहा एकदा मिटिंगला बसले की काय प्रचंड ताकदीने बसतात, हे मी NPSच्या वेळेला अनेक वेळा अनुभवले. त्यामुळे माझा ह्याच्यावर विश्वास आहे. आणि मुळात अगदी मोकळेपणाने सांगतो, काश्मीरमधल्या संबंधित सचिवांशी बोलल्यानंतरच हे विधान करतो. केंद्र सरकार म्हणलं तुम्ही करा, ते म्हणलं आम्ही नाही करणार. ते म्हणले ठीक आहे आम्ही करू. त्यांनी NTPCला सांगितलं, विल यू बी एबल टू प्रोड्यूस. ते म्हणले एनर्जी प्रोड्यूस करणं हे आमचं काम, एनर्जी डिस्ट्रीब्यूट नाही आम्हाला करता येत. बरोबर आहे, ते त्यांचं सेक्टरच नाही ना. आता चंद्रशेखर टिळकला बोलायला सांगायच्या ऐवजी स्वयंपाक कर सांगितलं तर नाही ना जमणार. काय भन्नाट होईल, मीच नाही खाऊ शकणार. मग ते म्हणले की तुम्हाला तिन्ही प्रकारची एनर्जी प्रोड्यूस करायची आहे, सोलार, जनरल, थर्मल किंवा हायडल. मग NTPC म्हणली मी NHPC बरोबर घेऊ का. ते म्हणले कोणाला घ्यायचं ते तुम्ही ठरवा, तो आमचा विषय नाही. पण NTPC आणि NHPC म्हणली याला लागणारी मशिनरी कुठे आणू. ती काय डोंबिवलीतनं मुंबईला जायचं तरी आपल्याला माणकोली रडवतं आणि चिळफाटाही रडवतं, तसलीच स्थिती आहे. मग ते म्हणले ही इंजिन मशिनरी कोण बनवू शकतं. ते म्हणले लार्सन टुब्रो. मग NTPC NHPC म्हणले की इथलं वातावरण असं आहे की आम्ही तिघं एकत्र आलो हे लपून नाही राहणार, कारण अस्तनीतले निखारे प्रत्येकच ठिकाणी असतात. तो माझ्या बाजूचा झाला तर त्याला संकटमोचक गिरीश महाजन म्हणतात, दुसऱ्या बाजूचा झाला तर संजय राऊत म्हणतात. मग ते म्हणले ठीक आहे याला कव्हर देऊ. आणि ते कव्हर होतं REC, रुरल इलेक्ट्रिसिटी कॉर्पोरेशन. REC स्वतः एका नव्या पैशाची एनर्जी बनवत नाही, इट्स अ कोऑर्डिनेटर. फ्रंट येत आहे. डिफेन्स मध्ये जे काम BEL करते, हा माझी लाडकी स्क्रिप्ट, मी बिलकुल ना करत. हर्षद मान्य करेल, गेली 3 वर्ष सांगतो BEL घ्या म्हणून. हर्षदचं चांगलं झालंय, मस्तीचा भाग सोडो. REC entered into a contract with a Japanese company called ग्रीन एनर्जी. ग्रीन एनर्जी हे कंपनीचं नाव आहे, मी एनर्जी टाइप सांगत नाहीये. फ्रॉम 23rd July 2024, तारीख सकट सांगतो, till 8th August 2024, REC sold more than 37,265 crore rupees bonds to green energy. That's the capital. That company is operating from उधमपूर. सप्टेंबर आणि ऑगस्ट मधल्या उधमपूर हल्ल्याचं गणित हे आहे. मग येणाऱ्या काळामध्ये आता मी हे डिफेन्स मध्ये करणार का. काल जो रेल्वेचा उल्लेख आहे, मग रेल्वेमध्ये हे काम IRFC करत नाही, इरकॉन करतं का. मग अशा ठिकाणी मला रेल्वेच न्यावी लागते की नाही. सर्वमान्य करते. अरुणाचलला जायचं असेल तर गुवाहाटीहून इटानगरला जायला रेल्वे आहे. दिवसभरात तिथे 9 गाड्या जातात, त्याच्यातल्या फक्त 2 पॅसेंजर व्हेकल आहेत, 7 गुड्स व्हेकल आहेत. इज इट नॉट अ लॉजिस्टिक, इज इट नॉट अ इन्फ्रास्ट्रक्चर. अगदी आपल्या महाराष्ट्रातलं उदाहरण देतो. फैजपूर नाव आपल्याला माहिती आहे, नेहरूंची काँग्रेसवालं. तिथे तिच्या आईला पॅसेंजर ट्रेन सुद्धा थांबत नाही. पण त्या स्टेशनवरती जर उतरलात व तिथे भाषण केलं, मी कुठे कुठे केले ते सोडून द्या. त्याच्या स्टेशनच्या दोन्ही बाजूला 7 एकरमध्ये फक्त गोडाऊन्स आहेत. मी विचारलं या गोडाऊन मध्ये काय आहे. ते म्हणले तुला न आवडणारं फळ स्टोअर केलं जातं, केळं. म्हणलं ते इथं का केलं. ते म्हणले या प्लॅटफॉर्मला, या स्टेशनला जरा सुद्धा गर्दी नसते. या स्टेशनवरनं आठवड्यात 3दा नॉनस्टॉप गुड्स ट्रेन कमीत कमी 130 डब्यांची जाते आणि ते दिल्ली आणि चंदीगडला केळी पुरवतात. इज इट नॉट अ लॉजिस्टिक.
इज इट नॉट ईव्ही? आता लक्षात आलं, कालच्या बजेटमध्ये ईव्हीचा उल्लेख आहे पण मोटर्सचा नाही. त्यामुळे हे बजेट असं समजून घ्यायला मला आवडेल. यू आर ओपन फॉर इंटरप्रिटेशन. तुम्ही जरूर म्हणू शकता शेखर वेड्यासारखं बोलला आणि आमचा वेळ खाल्ला. माझी एक खळखळीची विनंती आहे, जरूर माझ्यावर टीका करा, पण टीका करण्यासाठी तरी कालच्या बजेटचा विचार करा. आय एम हॅपी, कारण आता जर 30 वर्षानंतर 35 वर्षानंतर आर्थिक सुधारणांच्या कार्यक्रमानंतर त्या प्रत्येक बजेटनं मी मध्यमवर्गीय सो कॉल्ड म्हणून मला द्यावं अशी अपेक्षा असेल, तर समथिंग हॅज गॉन कन्सेप्च्युअली रॉंग. लेट अस ऍक्सेप्ट इट. ते करबीर राहणारच आहे. हो, आपली काही सुटका आहे का त्यातनं? चांगुलपणाने पैसे मिळवायचा दिलेला पश्चाताप निधी आहे तो, प्रोफेशन टॅक्स आणि इन्कम टॅक्स आहे. कोणाचंही सरकार आलं तरी ते रद्द करणार आहे का? एका वर्षी 21 लाख कोटी रुपये इन्कम टॅक्स गव्हर्नमेंटला देतं. तुमच्याकडे माझ्याकडे, तर सरकारला सांगायला सोपं आहे का पर्याय ते 21 लाख कोटी रुपये द्यायचे? यातनं पैसे जसजसे उभारत जातील. काय गडबड असते का? हो, लक्षात घ्या, ही कन्सेप्ट विकतायत ते, आणि त्यात चूक काय नाही. अर्थमंत्री डायरेक्ट टॅक्सेशनच्या प्रोव्हिजनला येतानाच फ्लॅश येतो. टायमिंग सगळं करावं लागतं. हो, असे मुहूर्त जुळत नसतात. हो, मुहूर्त जुळवावे लागतात. माताजी संसदेमध्ये डायरेक्ट टॅक्स विषयी बोलतात आणि फ्लॅश येतो. जानेवारी 2025 मध्ये महिन्याचं जीएसटी कलेक्शन 1.96 लाख कोटी रुपये. गेल्या 3 वर्षाचा रेकॉर्ड पहा. बजेटचा दिवस सोडला, महिना सोडला, तर नेहमी 5 किंवा 6 तारखेला जीएसटी कलेक्शनचा फिगर डिक्लेअर होतो. आता तो इथंच 1 तारखेला कसा आला की बॉस माय टॅक्स रिफॉर्म पेज यू, हे सांगण्याचा तो मार्ग आहे का? लेट अस से की माय इन्व्हेस्टमेंट पेज यू. आणि याचं पुढचं पाऊल काय असेल त्याचाही अंदाज बांधू शकतो. या शनिवारी मार्केट चालू राहणं हे सांकेतिक आहे. डे इज नॉट फार ऑफ जेव्हा वी विल हॅव अ ट्रेडिंग ऑन सॅटरडे. डे इज नॉट फार ऑफ. आज 9:15 वाजता प्री ट्रेड येतो, 9:30ला मार्केट सुरू होतं, 3:30ला संपतं. बी प्रिपेअर्ड. 8 ते 4, 8 ते 5 काम होऊ शकतं. मोतीलाल ओसवालचे नेम प्लेट्स बजेटच्या दिवशी राष्ट्रभरात खालती येतात. ते ती कंपनी बंद होणार आहे म्हणून नसतं, ते मर्जर आणि ॲक्विझिशन करतायत म्हणून असतं का? मग माझ्या देशाच्या अर्थव्यवस्थेचं जागतिक अर्थकारणाशी असलेलं मर्जर आणि त्याचं सुतोवाच म्हणजे कालचा अर्थसंकल्प आहे का? याचं उत्तर हो आहे. Probably we are telling America, we are telling France, and most importantly, we are telling Russia. Kara vichar. So rupee is going to improve, but it will take some time. Thank you very much.